अन्नूदादा मोरे सर्व ग्रेप इंडस्ट्रीमध्ये परिचित असणारे व्यक्तिमत्व, संपूर्ण द्राक्ष इंडस्ट्रीचा हक्काचा मोठा भाऊ अर्थातच दादा. लहान शेतकऱ्यांकडून कुठलीही अपेक्षा न ठेवता, कुठलीही रक्कम न घेता हक्काचा आपला असलेला जागतिक तंत्रज्ञान अवगत करून भारतीय शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणारा आपल्यातीलच एक मार्गदर्शक. ज्या पद्धतीने सती जाणे, अस्पृश्यता यासारख्या समाजात असलेल्या चुकीच्या रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धा महान संत परंपरेने संपवल्या, त्याच पद्धतीने आज शेतीमधील पण अंधश्रद्धा संपल्या पाहिजेत ही काळाची गरज ओळखून हे आभाळा एवढे काम अहोरात्र झटून, कधी ओरडून सांगून तर कधी स्वतः अपमानित होऊन, पण न थकता न हारता कायम शेतकरी हितासाठी झटणारा अवलिया म्हणजेच आमचा अन्नूदादा. शेतकऱ्याला पाऊस किती पडतो हे मोजायला शिकवण्यापासून ते पांदेट परीक्षण करूनच खते दिली पाहिजे इथपर्यंत सगळ्या तांत्रिक गोष्टी शिकवणारा आमचा महामेरू. योग्य गोष्टींचे कायम समर्थन करणारा आणि समोर कोणीही आणि कितीही मोठा माणूस असला आणि तो चुकीच्या शेती प्रॅक्टिसेसचे समर्थन करीत असला की त्याचा ठामपणे विरोध करणारा आणि त्या प्रसंगी वयाने लहान असूनही आजोबाची भूमिका साकारणारा असा हा बाप माणूस. शेतीतील पराकोटीचे उच्च ज्ञान कधीही आडपडदा न ठेवता, कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता सांगणारा आमचा हा डॉक्टर. अन्नद्रव्य, पाणी आणि जमीन व्यवस्थापन करण्याचे महत्त्व समजलेला आणि त्यासाठी अविरत झटणारा हा अवलिया. इतकेच नव्हे तर प्रसंगी कैक शेतकऱ्यांना भावनिक आधार देणारा आणि स्वतःचा खांदा रडण्यासाठी देणारा, उरात प्रबळ लढण्याची ताकद आणि प्रेरणा भरणारा जादूगार. आज आपल्याला इथे मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेला आहे. मी अन्नूदादांना विनंती करतो की आपण आपल्या स्वतःच्या शब्दात आपल्या मार्गदर्शनाचे अमृत महाराष्ट्रातील आमच्या द्राक्ष उत्पादकांना पाजावे. धन्यवाद. अन्नूदादा मोरे. सगळे जे द्राक्ष उत्पादक हा कार्यक्रम बघताय अशा सगळ्या द्राक्ष उत्पादकांना माझा नमस्कार. आज या वेबिनारच्या निमित्ताने या ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळाली. ही संधी ज्यांनी मला दिली ते आमचा अगदी घरातला द्राक्ष भंडारी ग्रुप, उत्तमराव डिकले कृषी विज्ञान मंडळ आणि योगेश कृषी सेवाचे आमचे मयूरदादा, या सगळ्यांच्या आग्रहास्तव आज मी या कार्यक्रमाला या ठिकाणी आलो. खरं तर ज्या हिशोबाने दादांनी माझी ओळख करून दिली, मला थोड्या वेळ समजत नव्हतं नक्की काय चालू आहे ते. नक्कीच इतका मोठा माणूस नाही मी मनोज दादा. अविरत शिकण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करत राहावा आणि तो प्रयत्न सगळ्यांनीच करावा असा एक बालिश हट्ट नेहमी असतो. तो योग्य अयोग्य याच्याबद्दल मला माहिती नाही, परंतु हट्ट मी नियमित करत आलो आणि करत राहील. कारण मला माहिती आहे त्या हट्टानेच बदल घडतात, वेळ जरी लागत असलं तरी. हा कार्यक्रम सुरू करण्याच्या पूर्वी किंवा मला जे काय सांगायचं आहे ते सुरू करण्याच्या पूर्वी काही लोकांचा उल्लेख मला करणं फार गरजेचं आहे. कारण ते नसते तर कदाचित मी इथे असं बोलण्यासाठी आलोही नसतो आणि ती क्षमता कदाचित माझ्यात आली नसती. तर त्यात प्रामुख्याने 2 नावं आहे. ते म्हणजे माझे मार्गदर्शक गुरु अरुण काका मोरे आणि ज्यांनी तांत्रिक ज्ञान मला दिलं ते चिलीचे प्रख्यात शास्त्रज्ञ रॉड्रिगो ओलिवा. ह्या 2 लोकांनी मला इतकं काही शिकवलं आणि वेगळा दृष्टिकोन शेतीच्या संदर्भाने बघण्याचा मला दिला. आणि ह्या सगळा प्रोजेक्ट आम्ही 5-6 वर्षापासून चालवतो आहे. ह्या प्रोजेक्टला पडद्याआड एक
भक्कम पाठिंबा ज्यांनी दिला ते नेताजी पवार ह्या लोकांचा मला उल्लेख करणं फार स्वाभाविक आहे. अन्यथा मी कृतज्ञ ठरेल आणि मला अजिबात मला सगळं व्हायचं आहे, पण मला निश्चित कृतज्ञ व्हायचं नाही. तर त्याच्यामुळं ह्या सगळ्यांच्या खंबीर आधाराशिवाय हा प्रोजेक्ट पुढं जाणं अशक्य होतं. आता आपण आपल्या मूळ विषयावरती येऊया. मला जो विषय दिला होता तो अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन असा विषय मला दिला होता. आणि ह्या विषयाच्या अनुषंगाने मी माझ्या जे काय मला सांगायचे त्याचे प्रामुख्याने 3 भाग केले. पहिला भाग आहे तो म्हणजे माती, दुसरा भाग आहे तो म्हणजे पाणी व्यवस्थापन आणि तिसरा भाग आहे तो म्हणजे खत व्यवस्थापन. मित्रांनो, पाणी व्यवस्थापन हा इतका महत्त्वाचा मुद्दा जो खूप दिवस दुर्लक्षित राहिला. तो का दुर्लक्षित राहिला, का बरं राहिला, याच्यात आपल्याला जाण्याचं कारण नाही, कारण प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते. परंतु तो प्रकर्षाने आता सगळ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे आणि त्याच्याशिवाय काही खरं नाही, एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो. तर आता पहिल्यांदा आपण सुरुवात करूया मातीपासून. मित्रांनो, जसं आपल्याला आपल्या आईबाप ठरवता येत नाही, आपण कुणाच्या घरात जन्म घेणार आहे हे आपल्या हातात नसतं, किंवा आपले आईबाप कोण होणार हे आपल्याला माहिती नसतं आणि आपल्या हातातही नसतं. ते भगवंताला माहिती की आपण कोणाच्या पोटी जन्म घेणार आहे. तसंच आपल्या नशिबाने आपल्याला कोणती माती मिळणार आहे हे आपल्या हातात नसतं. आपल्या पूर्वापार, आपल्या वडिलोपार्जित म्हणा किंवा आपण विकत घेतलेलं क्षेत्र म्हणा, हे नक्की काय असेल हे आपल्या हातात नसतं. जेव्हा आपण ते घेतो ना, आपण त्याच्यात काम करायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्याला नक्की काय मिळालं आहे. आणि मग अशा याच्यात थोडासा गोंधळ सुरू होतो. तो गोंधळ असा की ज्याच्या नशिबाने ज्याला चांगल्या दर्जाची माती मिळाली, त्याच्या नशिबाने त्याच्याकडं उत्पादकता जी आहे ती तुलनेत जास्त सरस आणि जास्त चांगली व्हायला लागते. आणि मग त्या तुलनेमध्ये ज्याच्या वाट्याला थोडीशी अडचणीची जमीन आलेली आहे, तर त्या दोघांमध्ये एक विचित्र प्रकारची स्पर्धा सुरू होते, जी स्पर्धा मला अमान्य आहे. तुम्ही वेगळ्या कंडिशनला काम करताय आणि एक दुसरा माणूस वेगळ्या कंडिशनला काम करतो आहे, आणि अशा वेळी तुलना होणं हे अतिशय चुकीचं आहे किंवा ते अन्यायकारक आहे असं माझं मत आहे. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने तुलना करता तेव्हा तुम्ही एका ठिकाणी आलं पाहिजे आणि एका ठिकाणी येऊन तुलना केली पाहिजे. मी हा सगळं का सांगतोय, तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नैराश्य शेतकऱ्यांमध्ये येतं की त्याचं भारी होतं आहे माझं का होत नाही. तर असा विचार ज्यांच्याकडे अडचणीची जमीन आहे अशा लोकांनी मुळीच करू नये, या मताचा मी आहे. आपण आपल्या पद्धतीनं जितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू शकू तितकं चांगलं काम आपण आणि शास्त्रीय पद्धतीनं काम आपण करायला सुरुवात केली पाहिजे, भले आपली जमीन किती अडचणीची असो. आता याच्यामध्ये महत्त्वाचा विषय येतो की सुपीक माती म्हणजे काय, कशाला म्हणायचं सुपीक माती. तर संशोधनांती खूप त्याच्यामध्ये रिसर्च झालेला आहे, ते काय मी नवीन सांगतो याच्यातला भाग नाही. परंतु ज्या मातीमध्ये 45% खते, 25% पाणी, 25% हवा आणि 5% ऑर्गॅनिक मॅटर आहे, अशा जमिनीला सुपीक जमीन म्हणतो आपण. मग असंच चर्चा करत असताना ग्रुपवरती माझ्या एका मित्राने विचारलं मला, का रे म्हणे तू हे शिकला का, हे तर मला 10 वर्षापूर्वी माहिती आहे आणि त्यात काय विषय, हे जे सगळं आहे, हे जे तू पर्सेंटेज सांगतो हे याच्यात विशेष काय आहे, तर आम्हाला 10-12 वर्षापूर्वी आम्ही शिकलो आहे. मग मला थोडंसं ते अरे म्हटलं हे तर खरंच हे तर कुणीही सांगेल आणि बऱ्याचशा पुस्तकांमध्ये ते आपण वाचतो ऐकतो. आणि मग जेव्हा विषय येतो की का रे खरंच सुपीक जमीन सगळ्यांच्या वाटेला येते का, तर जगामध्ये एकही माणसाच्या सुपीक जमीन वाटेला येत नाही. एक नाही, सिंगल माणसाच्या वाट्याला जमीन ही सुपीक येत नाही. ती सुपीक करायची कशी किंवा तिची सुपीकता मेंटेन कशी ठेवायची हा प्रत्येकाच्या कामाचा भाग असतो. समजा 25% पाणी म्हटलो आपण, पण एखाद्याच्या वाट्याला 10% पाणी आलं आणि तिथं जर बाकीच्या गोष्टी जास्त असल्या तर मग तिला सुपीक म्हणता येईल का, नाही. एखाद्याच्या वाट्याला 10% एअर आलं समजा किंवा हवा आली त्या जमिनीमध्ये, ती सुपीक होईल का, अजिबात नाही. म्हणजेच याचा अर्थ कुणाच्याही वाट्याला सुपीक जमीन कधीच येत नाही. ती तुमच्या कामाने, तुमच्या प्रॅक्टिसने तुम्ही सातत्याने सुपीक ठेवायची असते. त्याच्यामुळं अशा पद्धतीची सुपीकता ठेवणे हे खऱ्या अर्थाने चॅलेंज आहे. आता एखाद्याच्या वाट्याला जर 1% ऑर्गॅनिक मॅटर आला समजा आणि खूप दगडाची जमीन आहे ती, जिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती लिच आउट होते सगळंच,
तर त्या जमिनीतले चॅलेंजेस वेगळे. एखादी खूप हेवी सॉईल आहे आणि ते त्या ऑर्गॅनिक मॅटर चांगलं आहे, पण तिथं एरिएशनच होत नाही आहे, तिथले चॅलेंजेस वेगळे. अशा पद्धतीनं खूप सारे वेगवेगळे चॅलेंजेस वेगवेगळ्या जमिनीत असतात. आणि म्हणून सुपीक जमीन हा जो म्हणायला जो फक्त एक कॅल्क्युलेशन दिलेलं असतं, तर ते कॅल्क्युलेशनच्या ठिकाणी खरं आहे, परंतु ते सगळं तुमच्या आमच्या वाट्याला येईल असं नसतं आणि कधी येत पण नाही ते. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहे त्या प्रत्येकाने लक्षात ठेवल्या पाहिजे. आता द्राक्षाचा जर विषय घ्यायला गेला किंवा कुठल्याही पिकाचा विषय घ्यायला गेला, तर सगळ्यात सुंदर माती कोणती म्हणायची आपण ज्याला, की ज्या मातीला म्हणतो आपण क्ले, सिल्ट आणि सँड. हे ज्या मातीमध्ये संमिश्र याचं जे मिश्रण आहे ते एकसारखं आहे, म्हणजे 35% सगळं आहे, ज्याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये लोमी सॉईल म्हणतो. ज्याच्या वाट्याला अशा पद्धतीची लोमी सॉईल येते, ही सॉईल सगळ्यात जास्त इझी असते काम करायला आणि ती सगळ्यात जास्त उत्पादकता देऊ शकते जर त्या माणसाला तिच्याशी कसं वागायचं हे माहिती असेल तर. तर त्याच्यामुळं अशा पद्धतीची जमीन जर आपल्याकडे आली तर निश्चित आपण खूप चांगलं उत्पादन घेऊ शकतो किंवा जिच्यात काम करणं खूप इझी असतं. आणि मग अशी जर जमीन तुमच्या वाट्याला आली किंवा कुठलीही जमीन तुमच्या वाट्याला आली, तर तिच्याशी कसं वागावं हे आपल्याला ठरवावं लागतं. आता विषय पाणी नियोजनाशी संबंधित असल्यामुळे टेक्निकल भाषेमध्ये एक खूप मोठी गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल, ती म्हणजे MAD, ज्याला मॅड म्हणतो आपण, मॅक्झिमम अलाउड डिफिसिट म्हणतात त्याला. याचा अर्थ असा होतो की तुम्ही किती कमी करू शकता पाणी, म्हणजे तुमच्या झाडाला तुम्ही किती चान्स देऊ शकता पाणी कमी करण्याला किंवा किती अनुमती देऊ शकता पाणी कमी करण्याला. की समजा माझ्या जमिनीमध्ये 50% पाणी आहे, तर माझ्या झाडाला मी किती खाली जाऊ दिलं पाहिजे, म्हणजे 50च्या खाली 40, 40च्या खाली 20, किती खाली जाऊ दिलं पाहिजे. तर हे तुमच्या सॉईल टाईपवरून ठरतं की एकदम हेवी सॉईल असेल, मीडियम सॉईल असेल आणि लाईट सॉईल असेल. ह्या तिन्ही जमिनीमध्ये आपण त्या झाडाने किती पाणी पिलं पाहिजे हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. जर एक लिमिटच्या पेक्षा जास्त जर झाड ते पाणी पिलं त्या जमिनीतलं आणि आपण इरिगेशन करायला उशीर झाला आपल्याला, तर अशा वेळी फार मोठी चूक आपल्याकडनं होते. फार मोठ्या प्रमाणावरती स्ट्रेसमध्ये झाड जातं पाण्याच्या आणि क्षारांच्या, आणि मग तो स्ट्रेस कवर करणं किंवा त्या स्ट्रेसमधनं झाडाला बाहेर काढणं ही फार अवघड गोष्ट होऊन बसते. आणि मग जो हा मॅड आहे, जो डिफिसिट जो आहे की आपल्याला किती द्यायचं आहे, हे समजून घेणं माझ्या मताने खूप जास्त गरजेचं आहे. मला फार टेक्निकल चर्चेत आज जायचं नाही. आपल्याला असलेला वेळ, त्या वेळेमध्ये आपल्याला हे सगळे मुद्दे कवर करायचे. तर त्याच्यामुळे मॅड म्हणजे काय, त्याला नक्की गणिताच्या अर्थाने कशा पद्धतीनं करता येईल, तर याचे सगळे फॉर्म्युले आपल्याजवळ आहे, ते आपल्याला शिकवले गेलेले आहे. आणि त्याच्यात ज्याला इंटरेस्ट आहे त्याला ते समजून घेणं अतिशय सोपी गोष्ट आहे आणि अजिबातही अवघड नाही आहे. तुम्ही जर एक 4-8 दिवस जर ते समजून घ्यायचा प्रयत्न केला तर निश्चित अगदी कमी शिकलेल्या माणसालासुद्धा ते समजणं अजिबातही अवघड गोष्ट नाही आहे. तर त्याच्यामुळं तुमच्या जमिनीची पाणी धारण क्षमता किती आणि त्या पाणी धारण क्षमतेच्या आधारावरती तुम्ही त्या झाडाला किती अलाउ केलं पाहिजे पाणी घेण्यासाठी, हे ज्याला समजलं त्याला द्राक्ष शेती समजली. कारण 87% ज्या फळामध्ये पाणी आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्लॅनिंग कशाचं करायला पाहिजे, तर अर्थातच तुम्हाला पाण्याचं प्लॅनिंग करायला पाहिजे. आणि जमीन ठरवत असते पाणी किती द्यायचं झाडाला. तुमची व्हरायटी सुधाकर आहे, तुमची व्हरायटी क्रिम्सन आहे, तुमची व्हरायटी SSN आहे. अनेकदा अशा चर्चा होतात की SSNला पाणी जास्त लागतं कमी लागतं, सुधाकरला पाणी जास्त लागतं कमी लागतं. हे साफ खोटं आहे. व्हरायटी ठरवू शकत नाही तिला किती पाणी पाहिजे किंवा किती पाणी घ्यायचं. तुमची जमीन ठरवते तिला किती पाणी द्यायचं. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं जेव्हा आपण पाणी नियोजनाची गोष्ट व्हरायटीच्या संदर्भात वेगळी करायला लागतो, तर मला वाटतं तिथं आपण मोठी चूक करून बसतो. अशा पद्धतीनं व्हरायटीला किती पाणी घ्यायचं हे ठरवता येत नाही. निश्चितच स्टेज वाईज ते बदलतं, त्यात काही वेगळी गोष्ट नाही. परंतु जमिनीने जर ठरवलं की मला 30%च्या वर पाणी द्यायचं नाही या सॉईलला, तर तिथं झाडाने कितीही प्रयत्न केले आणि कुठलीही व्हरायटी असली तर ते झाड त्याच्यापेक्षा जास्त पाणी जमिनीतून खेचून काढू शकत नाही, ती त्याची क्षमता नाही. तर त्याच्यामुळे ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे की मी व्हरायटी कोणती करतोय, म्हणजे मला पाण्याचा स्ट्रेस जास्त दिला पाहिजे. आणि मी व्हरायटी दुसरी थॉम्सन करतोय किंवा माणिकचमन करतोय आणि मग मी किती स्ट्रेस दिला तरी चालेल, हे खोटं आहे. त्याच्यामुळे हे जेव्हा तुम्ही पाणी नियोजन कराल तेव्हा तुम्हाला तुमची माहिती असली पाहिजे पहिले. जर तुम्हाला तुमची माती माहिती असेल तर तुम्हाला निश्चितच त्या बागेचं पाणी नियोजन करणं
खूप जास्त सोपं जाईल. त्याच्यामुळं निश्चितच आजपासून तुम्ही हे डोक्यातनं काढून टाका की व्हरायटी बदलली की तिचं पाणी बदलतं. नाही, तुमच्या सॉईल ठरवते की त्या झाडाने किती पाणी घ्यावं, तुमची व्हरायटी ठरवत नाही. भले बी ते एक दिवस इकडं होईल किंवा तिकडं होईल, पण जमिनीतलं पाणी संपलं तो बाग पाणी घेऊ शकत नाही. त्याच्यामुळं ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची मला या ठिकाणी सांगावीशी वाटते. दुसरी गोष्ट असते की आपण जसं सॉईल म्हणजे एखादी सॉईल आहे, समजा हेवी सॉईल आहे, परंतु ती आज आपल्या कामाची नाही, कारण खूप कॉम्पॅक्शन आलेलं आहे. मग अशा सॉईलला जर आपल्याला कामात आणायचं असेल आणि आपल्याला रूट एरिया वाढवायचा असेल तर निश्चितपणाने पूर्व मशागत जमिनीची होणं फार जास्त गरजेचं आहे. हा विषय नाशिक विभागामध्ये फार चर्चेला गेले 8-10 वर्ष, गेली 5-6 वर्ष की सॉईल प्रिपरेशन केलं, रिपिंग केली खोल का बागा पिवळ्या पडतात आणि त्यांनी फार मोठ्या अडचणीत येतात बागा. मग काही लोकांनी रिपिंग थांबवलं आणि आपण जनरली जशा पद्धतीनं बागा लावतो तशा जस्ट नांगरून घेतलं, एक अर्धा फूट 1 फूट आणि बागा लावून दिल्या. मित्रांनो, हे अतिशय चुकीचं आहे. आपल्याला रिपिंग का करायची ही पहिली गोष्ट समजून घेतलं पाहिजे की जेव्हा आपण वारंवार, म्हणजे मी, माझे वडील, माझे आजोबा असे कित्येक तरी पिढ्या आपण आपल्या त्या शेतीमध्ये काम करतोय. ह्या शेतीमध्ये काम करत असताना सॉल्टचे अनेक लेअर तयार होतात. कधी तुम्ही 3 तास पाणी देता, कधी 5 तास पाणी देता, कधी 7 तास पाणी देतात. हे पाणी जेव्हा सेटल होतं त्या एरियावर कुठे अर्धा फूट, कुठे 1 फूट, कुठे 1.5 फूट अशा पद्धतीने सॉल्टचे एक लेअर तयार झालेले असतात. हे लेअर जर तुम्ही ब्रेक नाही करू शकले तर निश्चितपणाने तुमचं पाण्याचं जे वहन आहे जमिनीमध्ये होणारं ते वहन अजिबात इव्हनली होत नाही आणि मग त्याचे दुष्परिणाम त्या तुमच्या झाडांच्या वाढीवरती आणि मुळांच्या वाढीवरती होतात. त्याच्यामुळे सॉईल प्रिपरेशन करणं हे अतिशय जास्त गरजेचं आहे. मग ती सॉईल कुठल्याही प्रकारची असो. अनेक जण म्हणतात नाही चुनखडीत, मग ते खाली रूट्स जातील आणि सगळे बागा पिवळ्या पडतील. बागा पिवळ्या पडण्याचं मुख्य कारण आहे की आपल्याला पाणी देणं माहीत नाही. सॉईल चुकीचे हे अजिबातही मला तरी योग्य वाटत नाही. त्याच्यामुळे ती पण एक काळजी घेतली पाहिजे की सॉईल प्रिपरेशन हा इथून पुढे आपली पहिली प्रायोरिटी असली पाहिजे. त्याच्यामध्ये ड्रेनेजचा विषय मी आज त्याच्यामध्ये जाणार नाही, कारण तो केलाच पाहिजे जिथं हेवी सॉईल आहे, जिथं हेवी रेनफॉल होतो आहे. परंतु तो आणखी मला वाटतं तो समजून घ्यायला म्हणा किंवा तो अंगीकारायला म्हणा आपल्याला अजून काही दिवस जाणार आहे. आणि इतकं प्रेशराईज करून पण उपयोग नाही का, नाही तुला ते ड्रेनेज केलं पाहिजे, तुला ते सॉईल प्रिपरेशन केलंच पाहिजे. माझ्या मताने आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. जसं जसं आपल्याला लक्षात येईल एखाद्या गोष्टीचे फायदे किंवा तोटे, तसं तसं आपण त्याच्यामध्ये पुढं जायला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. आता जनरली काय होतं की आपण कुणीतरी आखला बाग का आपण आखून मोकळं होतो. परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट राहून जाते की आपल्या जमिनीचे कॅरेक्टर आपल्याला माहीत नसतात. आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे, ह्या जमिनीमध्ये मी प्लांटेशन करत असताना व्हरायटी जी आहे, आता इतके दिवस आपल्याकडे रूटस्टॉकच्या व्हरायट्या फार अवेलेबल नव्हत्या, पण गेल्या 1-2 वर्षामध्ये आणि येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये निश्चितच आपल्याकडे अनेक रूटस्टॉकचे ऑप्शन्स अवेलेबल राहणार आहे. तर मग अशावेळी सॉईल टाईप ठरवून आणि त्या हिशोबाने त्या रूटस्टॉकचा तिथं सॉईल बघून आणि आपण योग्य तो निर्णय घेतला पाहिजे आणि योग्य तो रूटस्टॉकची चॉईस केली पाहिजे, जेणेकरून पुढचे जे प्रॉब्लेम्स आहे ते प्रॉब्लेम्स येणार नाहीत. नाही तर मग काय आज होतं, डॉगरेजवरच्या सगळ्या क्रिम्सन आज जवळपास सगळ्या क्रिम्सन जिरल्या ज्या अर्ली स्टेजमध्ये होत्या. आता मी हे म्हणणं धाडसाचं होईल इथे की नाही व तू कसं असं म्हणतो, पण नाही, तुम्हाला इतक्या जास्त विगरस रूटस्टॉकला परत त्यावरती विगरस व्हरायटी भरणं हे अतिशय अयोग्य आहे. त्याच्यामुळं आपल्याला रूटस्टॉकची चॉईस असणं फार गरजेचं आहे जेव्हा तुम्ही अशा सेन्सिटिव्ह व्हरायट्या ग्राफ्टिंग करणार आहे. अनेक आहे, SSN आहे, सुधाकरसारखी व्हरायटी आहे, विजय चमनसारखी एक चांगली व्हरायटी होती आपल्याकडे जी आपण घालून बसलो, जिला खूप प्रचंड भारी टेस्ट होती. ती एकाच कारणाने गेली की ती खूप विगर आहे आणि ती पावसामध्ये कुजून जाते किंवा ती पोंग्यामध्ये पाऊस असला की जिरून जाते. परंतु आपण हे नाही बघत की तिच्या मागे अडचणी काय. तर निश्चितच अशा पद्धतीने रूटस्टॉकचा पण आपल्याला चॉईस असली पाहिजे. सह्याद्री फार्मसारखे फार्मनी खूप साऱ्या ऑप्शन्स, आता नवीन PPF असेल किंवा ह्या सगळ्या लोक त्याच्यामध्ये प्रचंड इनिशिएटिव्ह घेऊन फार प्रयत्न करत आहे की अशा काही व्हरायटीज आपल्याकडे आल्या पाहिजे आणि ते काम जे ते लाईनला लागलं पाहिजे. तर निश्चितच खूप जास्त महत्त्वाचा तो पण विषय, त्याच्यावरती पण काम करणं गरजेचं आहे.
दुसरा सॉईलचा एक पार्ट होतं, मला अनेकांनी सांगितलं की तुम्ही ॲसिडवरती पण बोला. तर सॉईल हा विषय असल्यामुळे मी त्याच्यातच घेऊन टाकतो ॲसिडला. ॲसिडचा विषय खूप जास्त महत्त्वाचा आहे, खास करून कॅल्करस सॉईल आणि हेवी सॉईलमध्ये. जेव्हा आपण हेवी सॉईल आणि कॅल्करस सॉईलचा विचार करतो आणि आपण इतके दिवस वारेमाप वापरलेले रासायनिक खतं जेव्हा आपण विचारात घेतो, तेव्हा आपल्या सॉईलचा pH, आपल्या सॉईलचा EC हा क्षमतेच्या बाहेर निघून गेलेला आहे. म्हणजे रूटस्टॉकसुद्धा काही ठिकाणी काम करत नाही आता आपल्याकडे. आणि खूप मोठ्या प्रमाणावरती क्लोरोसिसचा प्रॉब्लेम सगळ्या बागांमध्ये येतो आहे. आणि आपण म्हणतो आहे की नक्की काय आहे. आता अनेक जणं म्हणतात की कॅल्करस सॉईलमध्ये तुम्ही काळ्या भरा, म्हणजे तिथं अडचण दिसत नाही. मित्रांनो, असं कसं होईल? काळ्या माणसाला ऊन जरी लागलं तर तो त्याच्यापेक्षा काळा नाही होणार ना, एवढाच फरक आहे. परंतु म्हणून त्या उन्हाचा त्याला त्रास होत नाही असं कसं काय म्हणता येईल? मला सांगा, थॉम्सन व्हरायटी लवकर उडी होते की काळी लवकर उडी होते? अर्थातच काळी लवकर उडी होते. का? तर तिला होणारा त्रास ती तुम्हाला सांगू शकली नाही, एवढाच त्याचा अर्थ घेतला पाहिजे आपण. पण म्हणून तिला त्या सॉईलमध्ये त्रास होत नाही किंवा आपण केलेल्या चुकीच्या कामात त्रास होत नाही असं तर अजिबात नाही. म्हणून अशा पद्धतीनं ज्या सॉईल आहे, खास करून हेवी सॉईल, जिथे क्ले कंटेंट 60%च्या आसपास आहे किंवा जिथं चुन्याचं प्रमाण 8%च्या पुढे, 10%, 12%, 14%, काही सॉईलमध्ये 22%पर्यंत चुन्याचं प्रमाण आहे, अशा सॉईलमध्ये जेव्हा तुम्ही न्यूट्रिशन मॅनेजमेंट करणार असाल किंवा सॉईलवरती काम करणार असाल, तिथे तुम्हाला ॲसिड वापरणं अनिवार्य आहे. गेल्या 2-3 वर्षामध्ये अनेक नवीन कंपन्या आता त्या निमित्ताने आल्या आहे, जे आपल्याला ॲसिड डोजिंग देत आहे, ज्याच्या माध्यमातून आपण 6-6.5 pHचं म्हणजे ॲसिडिक पाणी, आपण स्लाइटली ॲसिडिक पाणी आपण आपल्या द्राक्षबागेला सातत्याने देऊ शकतो. म्हणजे 4 तास, काय 10 तास, काय 12 तास, आणि ऑटो कंट्रोल त्या pHचा होत असतो. आणि ती माझ्या दृष्टीनं अतिशय एक चांगलं पाऊल आहे. आणि ज्यांना अशा पद्धतीनं फेरिक क्लोरोसिसच्या अडचणी असतील किंवा बाग पिवळे पडण्याच्या अडचणी असतील, अशा माणसांनी अर्जंट जितकं लवकर शक्य होईल तितकं त्यांनी ॲसिड डोजिंग पंप वापरला पाहिजे. दुसरा विषय येतो की सरसकट ॲसिड सोडण्याचा. अनेकदा असं होतं की 8 लिटर, 10 लिटर, 2 लिटर, ॲसिडमध्ये मॅग्नेशियम, ॲसिडमध्ये 1261, काही प्रचंड फालतू प्रयोग सध्या सुरू आहे. ते किती दिवस चालतील आणि कोण ते चालविल आणि ते किती नुकसान करून घेतील आज मला तरी सांगता येणार नाही. पण अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं तुम्ही जर ॲसिड ट्रीटमेंट करत असाल तर तुम्ही विनाशाच्या दिशेने जाताय असं मी या ठिकाणी सांगेल. तुम्हाला ॲसिड डोझिंग करत असताना किंवा अशा पद्धतीनं ॲसिडचा वापर करत असताना मग कुणी म्हणे कॉम्पॅक्शन आहे म्हणून मी ॲसिड देतोय, कुणी म्हणताय सॉल्ट स्कूप वाढले म्हणून मी ॲसिड देतोय. निश्चितच स्वागतार्ह आहे ती गोष्ट, ती करायला हरकत नाही. पण ती करत असताना तुमच्याकडे सॉईल टेस्टिंग रिपोर्ट, PTOL टेस्टिंग रिपोर्ट मिनिमम असणं गरजेचं आहे. आणि एक चांगल्या तज्ज्ञ माणसांकडून तुम्ही ते समजून घेतलं पाहिजे की ह्या सॉल्ट रेशोला रेंजला किंवा ह्या मातीच्या रेंजला मी किती प्रमाणामध्ये मी ॲसिड दिलं पाहिजे, ते किती पाण्यामध्ये दिलं पाहिजे आणि ते किती वेळ दिलं पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही जर समजून घेतल्या नाही आणि तुम्ही वारेमाप जर त्याचा कोणी कधी वाटलं तेव्हा 2 लिटर, वाटलं तेव्हा 3 लिटर, वाटलं तेव्हा 10 लिटर असं जर सोडत असाल तर मला वाटतं तुम्ही प्रचंड नुकसान करून घेणार आहे भविष्यकाळाकरता. वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष काही दिसणार नाही त्याच्यामध्ये, पण त्याच्यानंतर बाकी तुम्ही निश्चितच मोठी हानी करून घ्याल, एवढं तर मी या ठिकाणी निश्चित सांगू शकतो. साधारणतः 1 लिटर सल्फ्युरिक ॲसिड हे एक वेळा जर दिला आपण तर 1 मिली इक्विव्हॅलंट कॅल्शियमचा लॉस करून टाकतं, ते डिग्रेडेशन करून टाकतं त्याचं. आता मला सांगा, जेव्हा जर कॅल्शियमचा विषय येतो तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर तुम्ही सातत्याने वर्षात 2 वेळा 4 वेळा वाटलं, कसं होतं सल्फ्युरिक दिलं का एक दुसऱ्या इरिगेशन नंतर बाग एकदम हिरवी दिसायला लागते किंवा थोडंसं ग्रोथ दिसायला लागते तिच्यात. तर तसं पाहिल्यावरती खूप भारी वाटतं ते, पण मग ते चित्र सदा सर्वदा चांगलंच राहील असं मला या ठिकाणी वाटत नाही. त्याच्यामुळं निश्चितपणे तुम्ही ॲसिड जेव्हा वापराल तेव्हा तुम्ही तुमच्याकडे निश्चितच सॉईल टेस्टिंग आणि PTOL टेस्टिंगचे रिपोर्ट असले पाहिजे. आणि ज्या हिशोबाने तुमची सॉईल सांगते की माझ्याकडे किती क्लोराईड्स आहे, आत्ता किती सोडियम आहे, किती बायकार्बोनेट्स आहे किंवा आणखी काय आहे, हे सगळं तुम्ही बघून आणि एका चांगल्या माणसाच्या, ज्याला त्यातलं कळतं, अशा माणसाचा सल्ला घेऊनच त्याचं ॲप्लिकेशन केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. त्याच्यामुळं सॉईल टेस्टिंग अनिवार्य, 2 वर्षातनं एकदा कमीत कमी सॉईल टेस्टिंग झाली पाहिजे. सॉईल टेस्टिंग करत असताना निश्चितच त्या माणसाला
व्यवस्थितपणे तुम्ही विचारून घेतलं पाहिजे की मी किती ठिकाणचे सॉईल सॅम्पल घेऊ आणि कशा पद्धतीने सॉईल सॅम्पल घेऊ. तर निश्चितच या ठिकाणी सांगायचं झालं तर साधारणतः एका प्लॉटमधून 5-6 ठिकाणी आपण खड्डे खणले पाहिजे. खड्डं खणत असताना आपली रूट डेप्थ किती आहे ती बघून घेतली पाहिजे. आपली रूट डेप्थ ज्या ठिकाणी असेल, काही ठिकाणी ती 1 फूट असू शकते, काही ठिकाणी 1.5 फूट असू शकते, काही ठिकाणी 2 फूट असू शकते. ज्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर रूटची डेप्थ आहे त्या डेप्थमध्ये जी असेल ती 1.5 फूट असेल, 2 फूट असेल, त्या एरियातली आपण माती घेतली पाहिजे. साधारणतः 5-7 ठिकाणून ती माती व्यवस्थित सुकवली पाहिजे, ती व्यवस्थित मिक्स केली पाहिजे आणि मग त्यातला साधारणतः 1-1.5 किलो सॅम्पल आपण लॅब टेस्टिंगसाठी दिलं पाहिजे. हे करणं प्रत्येकासाठी खूप जास्त गरजेचं आहे. इथून पुढे किती दिवस आंधळेपणाने आपण ही सगळे कामं करणार आहे हा पण माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे. साधारणतः मातीच्या संदर्भात एवढं सांगायचं आहे मला. याच्यानंतर पुढचा विषय येतो जो माझ्या दृष्टीने जास्त जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा आहे, तो आहे म्हणजे पाणी व्यवस्थापन किंवा इरिगेशन मॅनेजमेंट. इरिगेशन मॅनेजमेंट करत असताना मला आज काही मेसेज आले की नाही दादा तुम्ही थोडंसं टेक्निकली सांगा, आम्हाला वॉटर टँक सांगा, आम्हाला EC सांगा, हे सांगा, ते सांगा, असं बरंच आलं होतं. पण मी म्हटलं नाही, आज कदाचित जे लोक अजिबात आपल्या संपर्कात नाही असे पण लोक कदाचित हा कार्यक्रम बघत असतील आणि मग उगाचच त्यांच्या डोक्यावरून काहीतरी जाणार आणि मग या सगळ्या गोष्टीचा खरंच उपयोग होईल का असा माझ्यासमोर एक प्रश्न पडला आणि मी ठरवलं की नाही आपण एकदमच बेसिक बोलू. आज जेव्हा कधी वेळ येईल परत तेव्हा आपण त्याच्यावरती टेक्निकली बोलायला पाहिजे आणि ते बोलायची ही जागा नाही. जेव्हा आपण तांत्रिक गोष्टी बोलतो तेव्हा आपण निश्चितच बागेत असलं पाहिजे. ती गोष्ट समजून घेणं ही स्टेजवरून शक्य नाही. त्याच्यात आता स्टेजपेक्षाही लांब वेबिनार आलो कुठेतरी 200-400 किलोमीटरवरती कुणीतरी ते बघतंय आणि मग त्याला आपण कसं समजून सांगणार की बाबा नक्की काय असतं ते. तर जेव्हा कधी पुढे वेळ येईल तेव्हा आपण तांत्रिक चर्चा याच्यावरती करू. आज आपण इरिगेशनच्या बाबतीत एकदम बेसिक लेवलवरती ज्या गोष्टी करायला पाहिजे फार्मर्सनी त्या गोष्टीवरती चर्चा आपण सध्या करूया. त्यात सगळ्यात पहिले विषय येतो ते म्हणजे आपली इरिगेशन सिस्टीम. आज मी खात्रीने सांगू शकतो की 95% लोकांची, 95 नाही 98% लोकांची इरिगेशन सिस्टीम प्रॉपर नाही. 98% लोकांना माहिती नाही की आपल्या मोटरचा डिस्चार्ज किती आहे, म्हणजे जो पंप आहे विहिरीमधला किंवा तळ्यामधला, ह्या पंपचा डिस्चार्ज किती आहे. 12 वर्षापूर्वी त्याच्या वडिलांनी ती मोटर टाकलेली, त्यावेळेस त्यांनी घेतलेली 30,000 लिटर पर आवरचा डिस्चार्जवाली, तिचा इम्पिरियल घसून निम्मा झाला. आता ती 12,000 लिटरसुद्धा देत नाही. वडील सांगायचे मी 2 एकरवर लावित होतो, हा आजही 2 एकरवर लावितो, त्याला माहिती नाही किती पाणी पडू राहिलं ड्रिपमधून. तर ही गोष्ट थोडंसं हसल्यावारी नेण्यासारखी वाटते, पण नाही मित्रांनो, तुम्हाला तुमचा टोटल हेड किती आहे, तुमची मोटर नक्की किती डिस्चार्ज देते आत्ता, आणि त्या डिस्चार्जच्या आधारावरती माझ्या बागेमध्ये असणारा डिस्चार्ज किती आहे. माझ्या बागेमध्ये जर 15,000 लिटर प्रति तासाचा डिस्चार्ज अपेक्षित असेल तर टोटल हेड धरून माझी मोटर कमीत कमी 28,000 ते 30,000 लिटर प्रति तास पाणी देणारी असली पाहिजे, तर ते गणित कुठंतरी बसेल. आणि मग हे जर तुम्हाला माहिती नसेल, त्याची पाईपलाईन तुम्हाला माहिती नसेल आणि किती पाणी पडतं आहे तुम्हाला माहीत नसेल, तर मला वाटतं हा सगळ्यात मोठा गोंधळ जो तिथूनच सुरू होतो. याच्यामध्ये दुसरा पुढचा विषय येतो तो म्हणजे ड्रिप सिस्टीम. मी तुम्हाला सांगतो, एकही मी म्हणजे आत्तापर्यंत मी किती ठिकाणी बोललो असेल, एकही माणसाला मला सांगता नाही आलं की त्याच्या बागेतला ॲक्च्युअल ड्रिप डिस्चार्ज किती. जे थोडेफार हुशार लोक आहे ते म्हणतात नाही अन्नू माझ्याकडे 8 लिटरचा डिस्चार्ज आहे, माझ्याकडे 4 लिटरचा डिस्चार्ज आहे, माझ्याकडे 1.6 आहे, माझ्याकडं 12 लिटर आहे, कोणी म्हणतं माझ्याकडे 14 लिटर आहे. मग आपण म्हणायचं अच्छा अच्छा असं आहे का. आणि मग त्याला विचारलं बाबा तू शेवटचं चेक कधी केलं होतं रे. तो म्हणतो नाही मला नाही माहिती, मी कधीच चेक केलेलं नाही. मग कंपनीनं सांगितलं तुला 12 लिटर आहे, कंपनीनं सांगितलं तुला 8 लिटर आहे, कंपनीनं सांगितलं तुला 4 लिटर आहे किंवा 1.6 आहे, आणि आपण कधीही चेक केलेलं नाही आहे. हे तुम्हीच नाही आहे, माझ्यासहित आहे. एकाही माणसाने आत्तापर्यंत त्याचा स्वतःचा ड्रिप डिस्चार्ज ॲक्च्युअल किती आहे, लोकांनी सांगितलं 8 लिटर आहे म्हणून तो 8 लिटर धरतोय गृहीत. पण मित्रांनो असं नाही आहे. मी तुम्हाला सांगतो की आम्ही कित्येक बागा अशा बघितल्या की ज्याचा 8 लिटर डिस्चार्ज होता ॲक्च्युली कंपनीने दिलेला, आणि तिथं पाणी 6 लिटरपासून तर 13 लिटरपर्यंत पडत होतं. मला सांगा जर अशी अवस्था असेल आणि इतकं व्हेरिएशन ड्रिप डिस्चार्जमध्ये असेल, कसं काय ते झाडं सारखं परफॉर्म करतील.
ज्या झाडाला 6 लिटर पाणी पडतं आहे आणि ज्या झाडाला 12 लिटर पाणी पडतं आहे, ते दोन्ही झाडं एकसारखा परफॉर्मन्स करतील कसे काय? तर त्याच्यामुळं सगळ्यात पहिले तुमचं काम आहे आता की तुम्ही तुमच्या लॅटरल एंडला 1.2 1.3च्या आसपास कमीत कमी प्रेशर येतं आहे का नाही ते बघणं, तुमच्या प्रत्येक ड्रिपरमधनं इवन डिस्चार्ज येतो आहे का नाही ते बघणं. नाही तर तुम्ही किती भारी खतं वापरू राहिले आणि किती इम्पोर्टेड खतं वापरू राहिले त्याला शून्य अर्थ राहतो जर तुमचा डिस्चार्ज इवन नसेल तर त्याच्यामुळं सगळ्यांनी पहिलं काम केलं पाहिजे की माझी जी इरिगेशन सिस्टीम आहे तिथपासून तर माझं ड्रिप सिस्टीम आहे तिथपर्यंत, भले ती तुम्हाला, मला माहिती आहे यावर्षीचं वातावरण किंवा यावर्षीची आर्थिक स्थिती फार गडबडलेली आहे आणि कदाचित आपण ते लगेच बदलणं शक्य नाही, पण किमान तुम्हाला माहिती होणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या 4-6 महिन्यामध्ये आपल्या बागा खाली होणार आहे आणि त्यानंतर प्रायोरिटीवरती सगळ्यात पहिलं कोणतं काम केलं पाहिजे तर आपण आपली ड्रिप डिस्चार्ज असेल किंवा आपला इरिगेशन सिस्टीम असेल त्याच्यामध्ये नक्की बदल करून घेतले पाहिजे आणि ते सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आता सगळ्यात पुन्हा एक महत्त्वाचा विषय येतो की आपण जेव्हा ड्रिप ठरवतो की मला ड्रिप करायचं आहे तर मी कोणतं ड्रिप करावं, तर मला वाळून साहेब सांगतात कुठंतरी मी वाळून साहेबाच्या कोणत्या तरी बागेत जाऊन आले असतो, तिथं 1.2चा डिस्चार्ज असतो. नंतर मी उठतो आमच्या बंटी शेटच्या बागेत जातो, बंटी शेटकडे डिस्चार्ज असतो 6 लिटर. मग मनोज दादाच्या बागेत जातो, मनोज दादाकडे डिस्चार्ज असतो 8 लिटर. आणि मग मी कुठंतरी येऊन ठरतो नाही यायला ते 8 लिटरमध्ये ना एकदम टपकन ते 3 तासातच वल्ल होऊन जातं एकदम भारी. तो येतो घरी 8 लिटरचा डिस्चार्ज ठरवून टाकतो, कंपनीला सांगतो 8 लिटर ड्रिपर द्या पाठवून. 8 लिटरचे ड्रिपर टाकतो, सॉईल असते सँडी किंवा मीडियम, ते पाणी सगळं रूट झोनच्या खाली निघून जातं 2-3 तासामध्येच. आणि मग अशा वेळीस फर्टिलायझरचा लॉस, दर तिसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्याच दिवशी तुमची बाग स्ट्रेसमध्ये येते पाण्याच्या. त्याच्यामुळं इथून पुढे ड्रीप डिस्चार्ज ठरवत असताना तुमचा सॉईल टाईप काय आहे तो तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि तुमच्या सॉईल टाईपच्या आधारावरच तुम्ही तुमचा ड्रीप डिस्चार्ज ठरवावा लागेल. भलेही तो काही ठिकाणी 1.6 असेल, काही ठिकाणी 1.3च्या 2 लाईन असतील, काही ठिकाणी 4 लिटर असेल, काही ठिकाणी 8 लिटर असेल. परंतु हे सगळं ठरवत असताना तुमच्या सॉईल टाईप आणि तुमचं माती परीक्षण केलेलं हे खूप जास्त गरजेचं आहे. इथून पुढं अन्नूनी केलं काहीतरी आणि तो उठला आला घेऊन ड्रिप पण दिलं टाकून बागेत, हे 100% बंद झालं पाहिजे. आणि ते जर नाही बंद झालं तर आपण उत्कृष्ट उत्पादक होऊ शकत नाही द्राक्षाचे, हे माझं पक्कं मत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, पाणी देत असताना अनेकदा लाईट कट होत राहते. किती वेळा कट होते मला माहिती नाही. माझ्या स्वतःकडं तर एक इरिगेशन जर असेल 8 तासात तर कमीत कमी 4-5 वेळा 2-3 वेळा तर पक्की कट होते लाईट. जर तुम्हाला ॲक्युरेट इरिगेशन करायचं असेल किंवा इरिगेशनचा 100% फायदा घ्यायचा असेल तर तुमचं इरिगेशन स्टार्ट केल्यापासून एकही मिनिट कट झालं नाही पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं हा तुमचा प्रश्न आहे. तुम्ही जनरेटर लावायचं आहे, तुम्ही सोलर घ्यायचं आहे, तुम्ही सिंगल फेज करायची आहे का तुम्हाला आणखी कोणाची कुठून केबल टाकून लाईट आणायची, त्याच्याशी मला मतलब नाही. तुमचं पाणी चालू झालं 3 तास असेल नॉनस्टॉप 3 तास पडलं पाहिजे, 5 तास असेल नॉनस्टॉप 5 तास पडलं पाहिजे, 12 तास असेल नॉनस्टॉप 12 तास पडलं पाहिजे. त्याच्यात एकही मिनटं खंड होता कामा नाही. हे मी एवढं का सांगतोय तर प्रचंड चेंजेस येतात ते कट झाल्यानंतर पाण्याच्या मुवमेंटमध्ये, आणि ते चेंजेस जर तुम्हाला फायद्याचे नसतील तर निश्चितच ते काय कामाचे. आणि म्हणून मग कुठेतरी 2-5 लिटर डिझेल जाणार असेल आणि त्याच्याकरता जर तुम्ही मोठं नुकसान तुमच्या बागेचं करून घेणार असेल तर मला वाटतं ते खूप जास्त घातक आहे. म्हणजे आम्ही अनेकदा हिशोब केला की जर 5 एकरवाला किंवा 3 एकरवाल्याला जर जनरेटर घ्यायचं ठरलं तर त्याचा खर्च काहीतरी डिझेलचा येतो 25-30 हजार रुपये त्या पूर्ण फार्मचा, आणि त्याला एक जनरल जनरेटर घ्यायचं तरी ₹1,00,000 खर्च येतो. आपण सेकंड हँड अगदी सायलेंट जनरेटर घेतलं तरी ₹1,00,000 15 kVचं जनरेटर मिळतं, 1,30,000 मिळतं एकदम चांगलं घेतलं तर. आता 1,30,000 जर 4 एकर क्षेत्र असेल तर ते पर एकरवर लोड आलाच किती को, पण आपण कधीच अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन करत नाही. तर निश्चितपणाने आपलं जेव्हा आपलं इरिगेशन स्टार्ट होणार आहे तेव्हा इरिगेशन 100% न कट होता झालं पाहिजे. तुम्ही एखादाच प्लॉट अशा पद्धतीने करून बघा. तुम्ही सीझनच्या शेवटी सांगायला अनु तू सांगत होता त्याचे अतिशय जबरदस्त इफेक्ट आम्हाला आले आणि फार मोठा
बदल बागेमध्ये दिसतोय. आता हे अनकट जे इरिगेशन आहे त्याचा फायदा काय, ते का बरं अशा पद्धतीने गेलं पाहिजे, का त्यांनी काय फायदे तोटे होतात. तर मित्रांनो, पाणी जेव्हा जमिनीत झिरपायला लागतं किंवा मुरायला लागतं तेव्हा एक पॅटर्न तयार होतो त्याच्यामध्ये आणि कॉलम फॉर्म होतात, म्हणजे एक पोकळ्या तयार होतात जमिनीमध्ये. आणि तुम्ही जर सातत्याने एकच प्रकारचं इरिगेशन करत राहिले, की समजा माझं 4 तासाचं इरिगेशन आहे आणि सातत्याने सारखं 4 तास होतं आहे प्रत्येक वेळी, तर एक प्रॉपर स्ट्रक्चर तयार होतं जमिनीमध्ये पाणी मुरण्याचं आणि सातत्याने त्यावेळेस त्या स्ट्रक्चरनीच पाणी जमिनीत जात राहतं. जेव्हा हे पाणी जमिनीत जातं एकसारखं, तेव्हा ते पाणी मोठ्या प्रमाणावरती ऑक्सिजन घेऊन जात राहतं जमिनीमध्ये. आणि मग अशा पद्धतीनं जेव्हा पाणी आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन जेव्हा जायला लागतो मोठ्या प्रमाणावर, तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर रूट ग्रोथ व्हायला लागते. अपटेक जो आहे न्यूट्रिशनचा तो प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढायला लागतो. आणि मग समजा हे डिस्टर्ब झालं, समजा पाणी कट झालं तुमचं देताना, की 2 तासाचं 4 तासाचं इरिगेशन होतं, त्याच्यामध्ये 2 तास पाणी दिलं तुम्ही आणि मध्येच कट झालं ते 2 तासानंतर, पाणी ची मुवमेंट जी होती ती वरून खाली जाण्याची सरळ ती बदलते आणि ते पाणी कुठेतरी आडवं पसरायला लागतं. आणि मग हा जो ऑक्सिजन त्या पाण्याबरोबर खाली जाणार होता तो गोंधळून जातो कुठेतरी आणि तुमच्या रूट एरियामध्ये न राहता तो कुठेतरी वरतीच थांबून घेतो किंवा वरतीच थांबणार ऑब्वियस. मग त्याच्यानंतर परत 5-10 मिनिटांनी परत लाईट येते, परत ते चालू होतं, परत ते पाणी खाली जायच्याऐवजी परत जिथपर्यंत गेलं होतं तिथपर्यंतच थांबतं. याच्यामध्ये फार मोठे गोंधळ होतात आणि आपण म्हणायला दिलं 4 तास पाणी, पण ते ॲक्च्युली पाणी अजिबातही व्यवस्थित गेलेलं नसतं आणि त्याचे अनेक दुष्परिणाम होतात. त्या दुष्परिणाममध्ये आत्ता आपण जाण्याचं काही कारण नाही. त्याच्यामुळे अनेक जण म्हणतात की बुवा इरिगेशन एवढं आपण करू राहिलो इतके दिवसापासून, पण जेव्हा तुम्ही ॲक्युरेट इरिगेशन करतात तेव्हा तुम्ही याचा अर्थ असा होतो की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं जमिनीमध्ये ऑक्सिजन घेऊन जाण्याचं काम करताय. आणि जितकं इरिगेशन महत्त्वाचं किंवा झाडाच्या वाढीच्या दृष्टीने जितकं पाणी महत्त्वाचं तितकाच ऑक्सिजनही महत्त्वाचं आहे. कारण रूटमध्ये फक्त पाणी कधीच जाऊ शकत नाही, बिगर हवेची रूटमध्ये पाण्याची एंट्री जाऊ शकत नाही. मग जर एंट्रीज, आता समजा मला वाटतं मी आत्ता काल परवाच कुठल्या तरी ग्रुपवर चर्चा करत होतो की सटाण्याचा विषय आहे. सध्या सटाण्यामध्ये गेली महिनाभर थुई चालू होती आणि एक सेन्सर, मॉइश्चर सेन्सर, सलग 28 दिवस सॅच्युरेशन दाखवत होतो. सॅच्युरेशनचा अर्थ काय की पाणी गरजेपेक्षा जास्त. 28 दिवस ते सॉईल सेन्सर सॅच्युरेशन दाखवत होतं. याचा अर्थ काय होतो की पाणी देण्याची गरज नाही. आता त्या सेन्सरची काही चूक आहे का? अजिबात काही चूक नाही. सेन्सरचं काम आहे त्याच्यापर्यंत आलेली माहिती, डाटा तुमच्यापर्यंत पोहोचवणं, संपला विषय. जर सॅच्युरेशन दाखवतोय तर त्या फार्मरने पाणी देण्याचं काही काम नाही. परंतु परिस्थिती इतकी गंभीर, म्हणजे तुम्ही आज बघा सटाणा भागामध्ये अगदी वॉटर मोजणे इतके 2-4% जर बाग धरले ना तर एकाही बागाला शेंडा नाही. इतकं फेवरेबल कंडिशन, इतके सारं क्लाउडी कंडिशन, ते शेंडे पळायला किती पाहिजे होते वेड्यासारखे. एकाही बागाला शेंडा नाही, म्हणजे घडाच्या पुढं 7-8 पानं गेले आणि शेंडे थांबून गेलेले येते आणि बागा फ्लॉवरिंगमध्ये आलेले आहे. याचा काय अर्थ होतो की तुमच्या बागेमध्ये फक्त पाणी जात होतं, तिथे ऑक्सिजनच जायला तयार नव्हतं. मग जर ऑक्सिजन जाणार नसेल त्याला म्हणतात शास्त्रीय भाषेत ॲनॅरोबिक कंडिशन. रूट एरियामध्ये ॲनॅरोबिक कंडिशन तयार झाली आणि फक्त पाणी 2 mm, 4 mm, 6 mmचा पाऊस आणि वरच्या अर्धा फूट, पाऊण फूट, 1 फूट ओला होत राहिला फक्त. आणि मूळ रूट्स जे आहे तिथे 1-1.5 फुटावरच्या, ह्या सगळ्या रूट्स उपाशी होऊन गेल्या किंवा ताणलेल्या होऊन गेल्या. त्यांना पाणी जायलाच तयार नाही तिथपर्यंत. बरं, एखाद्या वेळा मोठा पाऊस होऊन पाणी गेलं असेल पण ऑक्सिजन जायला तयार नाही. अशा वेळी त्या शेतकऱ्यांनी जेव्हा लक्षात आलं असतं, लक्षात जर आलं असतं त्यांच्या आणि जर तिथे पाणी देऊन घेतलं असतं तर कदाचित आत्ता आहे त्याच्यापेक्षा फार वेगळी परिस्थिती त्या भागामध्ये राहिली असते, असं माझं मत आहे. आणि हे मी काय फक्त बोलायचं म्हणून बोलतोय असं नाही. निश्चितच तुम्ही जर ते बघितलं चेक करून तर तुम्हाला ते बघायला मिळतं की अशा पद्धतीनं ते सगळं होतं आहे. तर याच्यामध्ये त्या सेन्सरची काही चूक नाही, परंतु त्या शेतकऱ्याला ते समजलं नाही किंवा आपल्याला ते समजलं नाही की नक्की गोंधळ काय झाला आहे आणि ॲनॅरोबिक कंडिशन का तयार झाली रूट एरियामध्ये. त्याच्यामुळे पाणी असून फक्त उपयोग नाही. रूट्सला जर काही घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये हवेची पण एंट्री झाली पाहिजे. बिगर हवा मध्ये पाणी एंट्री करूच शकत नाही. त्याच्यामुळे आपण ॲरोबिक कंडिशन सदा सर्वदा कशी राहील, ती मेंटेन कशी करता येईल याच्याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे, असं माझं मत आहे. जेव्हा इरिगेशनची
गोष्ट येते किंवा चर्चा होते, तर तेव्हा इरिगेशन काय बाबा, आयडियल इरिगेशन कशाला म्हणावं? तुम्ही म्हणताय 2 तास, तुम्ही म्हणताय 3 तास, तुम्ही म्हणताय 5 तास, कुणी म्हणताय 8 तास. काय प्रकार आहे हा? असं कसं काय? हे कसं ठरतं? तर साधा सोपा विषय की मी जेव्हा जेव्हा माझ्या बागेला पाणी देतोय तेव्हा तेव्हा माझ्या प्रत्येक मुळीला पाणी पोचलं पाहिजे, ही माझं टार्गेट असलं पाहिजे. जर माझ्या बागेला 100% रूट्स माझ्या पाण्यात जर जात नसतील किंवा मी ते पाण्यात पोचू शकत नसेल तर निश्चितच झाड मोठ्या प्रमाणावरती स्ट्रेसमध्ये येतं त्या ठिकाणी. आणि मग याला काय करावं लागेल? तर जितक्या रूट एरिया माझा आहे का तो 1 फूट खोल असेल, 1.5 फूट खोल असेल आणि सगळा रूट एरिया 6 फुटाचा असेल दोन्ही बाजू मिळून, तर हा 2 फूट बाय 6 फूट एरिया जो आहे हा माझा नित्य, मग मी किती वेळा इरिगेशन करो, वर्षात 20 वेळा करो, 30 वेळा करो, प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा इरिगेशन करेल तेव्हा तेव्हा माझा जो काय पाणी आहे ते 100% माझ्या शेवटच्या मुळीपर्यंत पोचलं पाहिजे. असंच प्लॅनिंग मला करणं गरजेचं आहे. अन्यथा मग त्याचे दुष्परिणाम काय होतात? जर शेवटच्या मुळीपर्यंत पाणी पोचलं नाही तर काय होतं? तर निश्चितच ज्या रूट्सपर्यंत पाणी पोचत नाही ती रूट्स ड्राय व्हायला सुरुवात होते. ड्राय व्हायला सुरुवात झाली की तिथं ॲब्सेसिक ॲसिडची निर्मिती होते. ॲब्सेसिक ॲसिड हे एक असं गोष्ट आहे किंवा असं एक काम येते की ते ट्रिगर करतं, झाडाला संदेश देतं की नाही मी अडचणीत आहे आणि आता इथं तुम्ही ग्रोथ थांबवा. तुम्ही जर ग्रोथ थांबवली नाही तर कदाचित झाड आणखी जास्त अडचणीत येऊ शकतं, झाड डेड होऊ शकतं. ही एक रासायनिक रचना झाडांनी स्वतःमध्ये करून ठेवली आहे किंवा निसर्गाने झाडाला दिलेली. मग जर ज्या रूट्स समजा झाडाच्या 30% रूट्स किंवा 10% रूट्स जर ॲब्सेसिक ॲसिड फॉर्म करत असतील तर निश्चित झाड गोंधळून जातो. नक्की पाणी घ्यावं, काम सुरू ठेवावं की बंद करावं, अशा एक गोंधळलेल्या अवस्थेत झाडं असतं. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही इरिगेशन कराल तेव्हा तेव्हा तुमच्या 100% रूट्सला पाणी गेलं पाहिजे, ही काळजी आपण घेतली पाहिजे. याच्यामध्ये मग समजा आपण ते नाही करू शकलो तर आणखी काय होतं? तर डायबॅक वलांडे पुढच्या बाजूने वाळायला सुरुवात होते. खूप मोठ्या प्रमाणावरती वलांडे मुके व्हायला सुरू होतात. त्याच्यानंतर तुमच्या स्प्राउटिंगचा विषय आला, मग एक स्प्राउटिंग गडबड होते. खूप मोठ्या प्रमाणावर अनइवन स्प्राउटिंग होते. फ्लॉवरिंग स्टेज असेल तर खूप मोठ्या प्रमाणावर अनइवन फ्लॉवरिंग होते. बेरी सायझिंगची स्टेज असेल तर खूप अनइवन बेरीज होतात. आणि शुगर फॉर्मेशनचा काळ असेल तर खूप मोठ्या प्रमाणावर अनइवन शुगर त्या बागेमध्ये येते. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा जेव्हा इरिगेशन कराल तेव्हा तेव्हा तुम्ही आपल्या शेवटच्या मुळीपर्यंत इरिगेशन जाईल याची काळजी घेतली पाहिजे. अन्यथा खूप मोठ्या प्रमाणावर ते असमानता सगळ्याच याच्यात येते. सगळ्यात मोठी येते ती म्हणजे शूट ग्रोथमध्ये. जर अनइवन, कारण प्रत्येक मुळी ही स्पेसिफिक एका शूटला, एका पानाला किंवा एका बेरीला रिप्रेझेंट करत असते आणि मग ती जी मुळे अडचणीत आली तर ती वरती कुठल्या तरी शूटला, कुठल्या तरी पानाला, कुठल्या तरी बेरीला अडचणीत आहे. कारण त्याला लागणारा जो सपोर्ट आहे पाण्याचा तो मिळतच नाही त्याला आणि मग ते खुजं राहून जाणं किंवा त्याच्यामध्ये साईज न होणं किंवा बेरी कोलॅप्ससारख्या ज्या गोष्टी आहे याच्या सायझिंगच्या काळामध्ये त्या सगळ्या तिथं सुरू होऊन जातात आणि मग मोठ्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं. तर त्याच्यामुळे माझं प्रत्येक इरिगेशन हे माझ्या प्रत्येक रूटपर्यंत पोचलं पाहिजे, ही काळजी आपण घेणं फार जास्त गरजेचं आहे. याच्यामध्ये मग जेवढ्या जेवढ्या शरीरशास्त्रीय क्रिया आहे, फिजिओलॉजिकल जेवढ्या काही रिॲक्शन्स आहे, ह्या सगळ्या रिॲक्शन होत असताना काही नसलं तरी चालेल पण सगळ्यात महत्त्वाचं असतं तिथं पाणी असणं गरजेचं आहे. कारण बिगर पाण्याचं निश्चितपणाने कुठलीही शरीरशास्त्रीय क्रिया होऊ शकत नाही. झाडाचं जे कार्य आहे ते काय आहे की फूड बनवणं. आणि फूड म्हणजे काय तर कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्समध्ये जे हायड्रोजन आहे आणि जे ऑक्सिजन आहे ह्या 2 गोष्टी ज्या आहे ह्या पाण्याद्वारेच झाडात येतात. आणि मग जर पाणीच नसेल तर मग तिथं अन्ननिर्मितीचा प्रश्नच येतो कुठे. म्हणून तुम्हाला जर कार्बोहायड्रेट्सची निर्मिती पाहिजे असेल किंवा ग्लुकोजची निर्मिती पाहिजे असेल तर अशा वेळी तुमच्या बागेला सदा सर्वदा काळ जोपर्यंत पानं तुमचे हिरवे तोपर्यंत त्याला त्याच्या क्षमतेनं लागणारं पाणी तुम्ही नित्यनेमाने आणि एकदम काळजी काट्यानं देणं फार जास्त गरजेचं आहे. आता अनेकदा म्हणजे आता गेल्या 4-5 वर्षामध्ये हा पायंडा कमी होत चालला पण बंद झाला असं मी मानत नाही. म्हणजे स्प्राउटिंग स्टेज येत असेल, कॉटन बड स्टेजला असेल तर नको 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 ते पाणी नाही दिलं पाहिजे, नाही तर बाग बाळीवर जाईल आणि घडसटकून जातील. अनेक शब्द आहे त्याला, ते मी वेगळे काही सांगत नाही तुम्हाला. त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेलो आपण, फ्लॉवरिंग स्टेज आली.
फ्लावरिंग स्टेजला परत नको 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 ते पाणी बंद करा, लय पाणी दिलं तर बाग गळून जाईल, बागात कूज वाढेल आणि ते हातातून बाग जाईल, मग पाण्याचा ताण द्या. त्याच्यात थोडंसं पुढं गेलं, सायझिंग होते किंवा आणखी काही ब्लॅक स्पॉट येत आहे, नाही ते ब्लॅक स्पॉट ही जास्तच पाण्याने येत्या, मग ते पाण्याचा ताण द्या म्हणजे ब्लॅक स्पॉट कमी येतील. परत तिथं गोंधळ होतो, आपण पाणी करतो त्याचा बेहिस्साब दुष्परिणाम त्या सायझिंगवरती होतो. त्याच्या थोडं पुढं जा की तुम्ही व्हरायजनची स्टेज आहे, पाणी उतरतं आहे, ते लय पाणी दिलं का ते वॉटर बेरीज होईल, सुकवा येईल झाडांना, नॅक्रोसिस येईल. त्याच्या थोडं पुढं घ्या, शुगर फॉर्मेशनचा काळ आहे, हार्वेस्टिंगचा काळ आहे, परत नाही पाणी नका देऊ, तिथं परत ते शुगर रिवर्स होईल. मला आजपर्यंत कळलं नाही रिवर्स झालेली शुगर जाते कुठे. आणि मग अशा कुठल्या तरी अंधश्रद्धा सगळ्या अशा प्रचंड घर करून आपल्या मनामध्ये बसलेल्या आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपण ते सगळं थांबवतो आणि खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या बागेचं आयुष्याचं नुकसान करून घेतो. याच्यामध्ये एकच उदाहरण द्यायचं झाल्यास, आपण जर 12 mm स्टेजला एक इरिगेशन चुकवलं ना, फक्त एकच इरिगेशन 12 mmच्या स्टेजला, 12-13 mmच्या स्टेजला, तर 1 ब्रिक शुगर आणि 1 mm बेरी साईजला फाटका बसतो. 1 ब्रिक शुगर म्हणजे 1 टन माल एकरी आणि 1 mm साईज म्हणजेही 1 टन माल एकरी. विचार करा तुम्ही किती मोठ्या प्रमाणावर फाटका बसत असेल तो. तर त्याच्यामुळं बागेच्या कुठल्याच स्टेजला अजिबातही ताण देण्याची आवश्यकता नसते. पाणी दिलं म्हणून बागेमध्ये कुठल्याही प्रकारे कूज येत नाही, कुठल्याही प्रकारे घडबाळीवर जात नाही, कुठल्याही प्रकारे शुगर रिवर्स होत नाही. निश्चितच ह्या अंधश्रद्धा होत्या इतके दिवस, ह्या बऱ्यापैकी आता कमी व्हायला लागल्या, पण ह्या आत्ता तुम्ही डोक्यातून काढून टाकले तरी चालतील. अशा कुठल्याही प्रकारची अडचण त्याच्यामध्ये पाणी दिलं म्हणून येत नाही. पाणी नियोजन करत असताना मग सांगितल्याप्रमाणे आपण अतिशय गणितीय पद्धतीनं पाणी देऊ शकतो, अतिशय गणितीय पद्धतीनं. म्हणजे मी आज इरिगेशन केलं तर त्या बागेची स्टेज बघून मी आत्ता सांगू शकतो की माझं नेक्स्ट इरिगेशन कधी येणार आहे. त्याच्यामध्ये फार तर 1 दिवस इकडे तिकडे होऊ शकतो. म्हणजे माझा वॉटर टँक किती mmचा आहे, मी किती वॉटर टँक पाणी किती mm पाणी दिलेलं आहे आत्ता, बागेची ग्रोथ स्टेज काय आहे, म्हणजे क्रॉप कोइफिशियंट किती आहे तिथे, समजा 0.6 आहे, आणि आज तुमचा इव्हॅपोरेशन रेट किती आहे, याच्यावरून आपण ट्रान्सपिरेशन रेट काढू शकतो. म्हणजे थोडक्यात काय आहे की माझ्या बागेत असणारे जे कॅनोपी आहे तिची स्टेज काय आहे आणि ती कॅनोपी पर डे किती पाणी पिती आहे, आणि आज माझ्याकडं जे इव्हॅपोरेशन रेट आहे तो किती आहे, याच्यावरून अतिशय गणितीय पद्धतीनं आपण पाण्याचा ऱ्हास काढू शकतो. म्हणजे मी जर 14 mm पाणी दिलं आणि जर बाग रोज 3 mm पाणी देते, याचा अर्थ 5-15 5व्या दिवशी आपलं इरिगेशन येणार आहे. ही काळ्या दगडावरची रेग आहे. फार तर वातावरण बदललं थोडंफार, इव्हॅपोरेशन रेट चेंज झाला तर तो फरक एखाद्या दिवसाचा इकडे तिकडे होऊ शकतो, नाही तर अजिबातही त्याच्यामध्ये फरक पडत नाही. आणि त्याच्यानंतर अनेक गोष्टी, आता मॉइश्चर सेन्सर पण आलेले, त्याच्यावरती आपण शेवटी मी तर बोलणारच आहे, पण त्याचाही आपण वापर करून घेऊ शकतो. तो किती काय याचा जी चर्चा आहे ती आपण नंतर करूया. दुसरा आणखी विषय येतो की हे जे सांगताय, म्हणजे जसं आम्ही सांगतोय इतके दिवसापासून किंवा जसं रॉड्रिगो सांगत होता की त्याच्यामध्ये इतक्या सारे गैरसमज, इतक्या साऱ्या गोष्टी झाल्या की त्या जेव्हा समोर आल्या तेव्हा आम्ही डोक्याला हात लावला. 8 तासाच्या वर पाणी देणं म्हणजेच रॉड्रिगोच्या हिशोबाने पाणी देणं असा एक गैरसमज झाला, किंवा 7-8 तास पाणी म्हणजेच रॉड्रिगोचं पाणी, अशा पद्धतीचा एक गैरसमज झाला आणि तो खूप काळ चालला आणि आम्ही खूप सारे प्रयत्न करूनही बी ते घालवू शकलो नाही. ही आमची कमतरता आहे असं आम्ही मानतो. त्याचं कारण असं की ते लोकांनी खरं तर काय होतं, संपर्क माझ्याशी करायला पाहिजे होता किंवा त्या कामात जे लोक अग्रेसर आहे त्यांच्याशी करायला पाहिजे होता. ते न करता ते आपापसात चर्चा करायची तिकडं काहीतरी. तुम्हाला सांगतो की आम्ही 20 मिनिट पाण्यापासून तर 22 तासापर्यंत पाणी देतोय बागेला. असं अजिबात नाही का 8च तास पाणी. एकही प्लॉट, माझ्या स्वतःकडं 9 प्लॉट आहे आत्ता, माझ्या 9च्या 9 बागेचं पाणी वेगळं आहे. एका बागेचं 4.5 तास पाणी आहे तर दुसऱ्या एका बागेचं माझं 11.5 तास पाणी आहे. त्याच्यामुळं बा एकच 8 तास धरलं आणि सरलाट सगळीकडे देऊन टाकलं, हे अतिशय खोटं आहे. त्याच्यामुळं कृपया कोणाचा असा गैरसमज झाला असेल की नाही फक्त 7 तास पाणी दिलं किंवा 8 तास पाणी दिलं आणि म्हणजे त्याच पद्धतीनं इरिगेशन होतं आहे, हे खोटं आहे. तुम्हाला तुमच्या रूट एरिया किती मोठ्या संख्येनं पसरलेला आहे,
आणि त्या हिशोबाने तुम्ही ते इरिगेशन केलं पाहिजे. त्याच्यामुळं हे जी काही गैरसमज आहे तो निश्चितच तुम्ही मनातून काढून टाका. अशा पद्धतीनं पाणी एकसारखं कोणाचंही नसतं. माझ्या 8 प्लॉटचं सारखं नाही, तेव्हा तुमचा तर विषयच येत नाही. त्याच्यामुळं सॉईल टाईप कसा आहे, लाईट सॉईल आहे का, हेवी आहे का, मीडियम आहे की कशा पद्धतीनं तिच्यामध्ये रूट्स वाढलेले आहे, ते सगळं कॅल्क्युलेशन करूनच त्या बागेचं पाणी ठरतं. आणि तेही दर 6 महिन्याला किंवा दर 4 महिन्याला पुन्हा पुन्हा चेक केलं जातं की रूट्स तेवढ्याचे की आणखी वाढले आहे का कमी झालेले आहे. माझं मागच्या वर्षी बाग प्रचंड दुष्काळात होता, ज्या बागेमध्ये माझं 11.5 तासाचं इरिगेशन होतं. दुष्काळ संपला आणि मी जेव्हा टँक चेक केला माझा, त्याच बागाचं इरिगेशन 6.5 तासावर आलेलं होतं. म्हणजे ऑलमोस्ट 50% रूट्स माझ्या वाळून गेल्या होत्या पाऊस पाणी नसल्यामुळे. म्हणजे जो बागाला मी 11 तास पाणी देत होतो त्याच बागेला मी माझा पावसाळा संपला आणि ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस 6.5 तास पाणी द्यायला लागलो. त्याच्यामुळे हे जे काही गैरसमज आहे ना, हे निश्चितच तुम्ही काढून टाका. इरिगेशनच्या संदर्भात फार तांत्रिक चर्चा न करता साधारणतः मला जे महत्त्वाचे बेसिक मुद्दे तुमच्यासमोर मांडायचे होते ते अशा पद्धतीनं होते. आता याच्यानंतर आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंट या विषयाकडं थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया. न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये साधारणतः 3 प्रकारे आपण न्यूट्रिशन करू शकतो किंवा केलं जातं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला भाग असतो जैविक पदार्थ, ऑर्गॅनिक मॅटर, जो आपण आपल्या जमिनीच्या हिशोबाने कोण कसा तर कोण कसा. आणि दुसरी गोष्ट पारंपरिक पद्धतीने की नाही, बाग खाली झाले म्हणजे आपल्याला 2 गाड्या पर एकर या घेतल्याच पाहिजे, नाही घेतल्या तर काहीतरी आभाळ फाटल्यासारखी स्थिती आपल्या शेतकऱ्यांची होते आजही. आणि हे अजिबातही खोटं नाही आहे. त्याच्यामुळं जैविक पदार्थ हा आपल्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातला एक महत्त्वाचा पार्ट आहे. दुसरा पार्ट असतो तो म्हणजे सॉईल अमेंडमेंट, ज्याला पूर्वी बेसल डोस पण ज्याला म्हणूया आपण, आजही मोठ्या प्रमाणावर बेसल डोस टाकले जातात. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे फर्टिगेशन, जे आपण पूर्ण वर्षभर ड्रीपद्वारे आपल्या बागेला देत असतो. तर ह्या 3 मुद्द्यांमध्ये सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे जैविक पदार्थ किंवा ऑर्गॅनिक मॅटरचं ॲप्लिकेशन. तर ह्या ऑर्गॅनिक मॅटरची खरंच आपल्या जमिनीला गरज आहे का, हे कसं ओळखायचं किंवा त्याला काय आधार आहे किंवा किती ऑर्गॅनिक मॅटर आपण वापरला पाहिजे. तर निश्चितपणे आपण हे म्हणू शकतो की ज्या लाईट सॉईल आहे, जिथं मोठ्या प्रमाणावरती मुरमाड जमीन आहे किंवा सँडी सॉईल आहे, जिथे वाळूचं प्रमाण आहे, ज्याला आपण वळसरा म्हणतो, अशा जमिनीमध्ये ऑर्गॅनिक पदार्थांचा ऱ्हास फार पटपट होत असतो. मग तो ऊन असेल किंवा तुमचं लिचआउट होणं असेल पावसाच्या पाण्याने किंवा तुम्ही दिलेल्या इरिगेशनच्या पाण्याने. तर हे जे ऑर्गॅनिक मॅटरचा ऱ्हास आहे किंवा ऑर्गॅनिक मॅटर मोठ्या प्रमाणावर बॅक्टेरियाद्वारे पण संपवला जातो, तर हा ऱ्हास निश्चितच होत असतो, याच्यामध्ये काही वाद नाही. ते टाकलं पण पाहिजे. परंतु मग ते टाकायला काय रेंज, काय कुठं टाकलं पाहिजे आणि खरंच किती टाकलं पाहिजे. तर ऑर्गॅनिक मॅटरची गरज जी आहे ती ज्या लाईट सॉईल आहे तिथे प्रामुख्याने चेक करून घेतली पाहिजे. तिथेही ते नेहमी टाकावं लागेल असं अजिबात नाही. तर ज्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन 0.7च्या खाली किंवा 0.6च्या खाली, अशाच जमिनीमध्ये आपण जैविक पदार्थ टाकण्यासाठी खर्च केला पाहिजे. ज्या ज्या जमिनीमध्ये 0.7च्या वरती ऑर्गॅनिक कार्बन आहे अशा जमिनीमध्ये अजिबातही काहीही कारण नाही तुम्ही ऑर्गॅनिक मॅटर टाकावा, काही कारण नाही. त्याच्यामुळं ऑर्गॅनिक मॅटर टाकण्याच्या आधी प्रत्येकाने सॉईल टेस्टिंग करणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही सॉईल टेस्टिंग केली आणि तुमच्या लक्षात आलं की नाही माझ्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर 0.7च्या वरती आहे, 1 आहे, 1.2 आहे, 1.3 आहे, 1.4 आहे, निश्चितच तुम्हाला कदाचित पुढचे 2, 3, 4 वर्ष ऑर्गॅनिक मॅटर टाकण्याची गरज नाही. आता अनेक चर्चा अशा होत असतात जनरली भारतीय शेतीमध्ये, कसं आलं नाही आम्ही गाईवाले, आम्हाला तिथे टाकलंच पाहिजे. तर मग ऑर्गॅनिक मॅटरचे काही दुष्परिणाम पण आहे का? तर निश्चितच ऑर्गॅनिक मॅटरचे फार मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम आहे. ज्या ज्या वेळेस ऑर्गॅनिक मॅटर 2% पुढे जायला लागतो, 2%च्या पुढे, अशा वेळेस ऑर्गॅनिक मॅटर टाकल्याने आणि तो खूप जास्त झाल्याने रूट्समध्ये मोठ्या प्रमाणावर इथिलीनची निर्मिती व्हायला लागते. आणि मग जेव्हा जेव्हा इथिलीनची निर्मिती होते किंवा ॲब्सिसिक ॲसिडची निर्मिती होते, अशा वेळी झाड त्याच्या पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही. आणि अशा वेळेस अर्ली बंच स्टेम नॅक्रॉसिसचा जो प्रॉब्लेम आहे, ज्याला आपण फळकूज म्हणतो किंवा फुलकूज म्हणतो, असे प्रॉब्लेम्स आपल्याला फार मोठे
फेस करावे लागतात. त्याच्यानंतर पुढे जाऊन स्टॉक नेक्रॉसिसचे म्हणजे घडाला सुकवा येणे किंवा घड घालून सुकणे किंवा वॉटर बेरीजची निर्मिती होणे किंवा बेरी फर्मनेस कमी असणे, अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स खूप हाय ऑर्गॅनिक मॅटर जर असेल जमिनीमध्ये, ऑर्गॅनिक कार्बन जर असेल, तर अशा जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावरती या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामुळे ऑर्गॅनिक मॅटर वापरत असताना तुमच्याकडे सॉईल टेस्टिंग रिपोर्ट असणं गरजेचं आहे. आणि निश्चितच ज्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन 0.7च्या खाली आहे अशाच लोकांनी ऑर्गॅनिक मॅटरचा वापर करायला पाहिजे. बाकी लोकांनी तो करण्याची गरज नाही. दुसरा मुद्दा येतो ऑर्गॅनिक मॅटर टाकताना काय काळजी घेतली पाहिजे. ऑर्गॅनिक मॅटर जेव्हा आपण टाकतो, ग्रीन मॅन्युरिंग सोडता, म्हणजे तुम्ही बाहेरून काहीतरी आणताय, तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये ग्रीन मॅन्युरिंग करताय, तो भाग सोडा किंवा तो याच्यात येत नाही. पण बाहेरून तुम्ही जेव्हा काही आणून टाकताय, मग त्याच्यामध्ये शेणखत असेल किंवा इतर काही गोष्टी असेल, काही सेंद्रिय पदार्थ असतील किंवा सेंद्रिय खत असेल, हे सेंद्रिय खत 100% कुजलेलं पाहिजे. आणि ते जर कुजलेलं नसेल तर निश्चित ते तुमच्या रूट्सला त्रास देऊ शकतं. तर त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही तुमचं ऑर्गॅनिक मॅटर बाहेरून आणताय, तर तो माझं मत आहे की तुम्ही तो 6 महिने आधी घ्या टाकायची, जी तारीख ठरलेली आहे तुमची 6 महिने तो एका जागेवरती ठेवा. JCPनी म्हणा किंवा माणसं लावून म्हणा, तो 2-3 वेळा खालीवर करा, त्याच्यावरती भरपूर पाणी मारा, त्याचं डिग्रेडेशन होऊ द्या प्रॉपर. आणि डिग्रेडेशन झाल्यानंतरच तो तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये आणून टाकला पाहिजे. याच्यामध्ये आणखी एक मोठी रिस्क असते. जेवढे काही ऑर्गॅनिक मॅटर्स आहे, ह्या सगळ्या ऑर्गॅनिक मॅटरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती क्षारता असते, खूप हाय EC असतो यांचा. म्हणजे अगदी 6-7 पासून तर 14-15पर्यंत इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी असते त्यांची आणि खूप जास्त क्षारता असते. आता तुम्ही टनाने टाकता ते, म्हणजे 2 गाड्या जरी धरल्या शेणखताच्या, 5 टन जरी एक गाडी धरली, तर तुम्ही 10 टन टाकता येते. आणि त्या 10 टनामध्ये जर 8%च्या आसपास जर समजा त्याचा EC असेल, तर विचार करा तो EC किती मोठ्या प्रमाणावर तुम्ही क्षार तुमच्या बागेत नेऊन टाकताय. जोपर्यंत त्याचं कंप्लीट बायोडिग्रेडेशन होत नाही, बाहेर त्याची क्षारता कमी होत नाही, तोपर्यंत असे ऑर्गॅनिक पदार्थ तुम्ही तुमच्या बागेत आणून टाकले नाही पाहिजेत. आणि जर अशा पद्धतीनं तुम्ही खूप हाय EC करत असाल तुमच्या रूट एरियामध्ये, तर निश्चितच जे कामाचे जे काही क्षार आहे, नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, इतर सगळे तुम्हाला माहिती आहे, हे घेण्यासाठी फार मोठा त्रास त्या झाडाला होत असतो. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती क्षारांची गडबड ह्या ऑर्गॅनिक पदार्थांमुळे होऊ शकते. दुसरं सगळ्यात मोठं हाय असतं ते म्हणजे नायट्रेट्स. हे जेवढे काही ऑर्गॅनिक पदार्थ आहे याच्यामध्ये अगदी 1.5% जरी तुम्ही नायट्रोजन धरला किंवा 2% जरी नायट्रोजन धरला आणि तुम्ही जर 10 टनाचा जर हिशोब केला 2 गाड्यांचा, तर ते 200 किलो अवेलेबल नायट्रेट फॉर्ममधला नायट्रोजन तुम्हाला तिथं बागेत पडतोय. आता 200 किलो नायट्रोजन म्हणजे हिशोब करा तुम्ही, 18% जर असेल कॅल्शियम नायट्रेटमध्ये नायट्रेट्स, तर ते किती गोण्या झाल्या? 10 गोण्या झाल्या जवळजवळ. म्हणजे 10 गोण्या नायट्रोजन तुम्ही तुमच्या बागेत नेऊन टाकताय एकाच वेळी. आणि मग फळकुजीचे प्रॉब्लेम्स, स्टॉक नेक्रॉसिसचे प्रॉब्लेम, अशा सगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं आपल्याला. म्हणून ऑर्गॅनिक मॅटर वापरत असताना तो 100% केकसारखा असला पाहिजे, एकदम ब्राऊन झालेला, आणि मगच तो तुम्ही तुमच्या बागेमध्ये नेऊन टाका, अन्यथा तो मोठ्या प्रमाणावर तुम्हाला त्रास देऊ शकतो. याच्यामध्ये आणखी रिस्क असते एक दुसरी, की ती म्हणजे काही लोक इंडस्ट्रीयल वेस्ट पण वापरतात त्याच्यामध्ये. ह्या इंडस्ट्रीयल वेस्ट वापरत असताना सुद्धा तुम्ही त्याची व्यवस्थित चेकिंग करून घेतली पाहिजे, नाही तर काहीतरी चुकीचं कंटॅमिनेशन तुमच्या सॉईलमध्ये व्हायचं. हेवी मेटल्स असतील, काही केमिकल्स असतील, अनेकदा असे सॅम्पल उडतात की आपल्याला माहितीसुद्धा नसतं त्याचं नाव काय आहे आणि कुठून तरी तो केमिकल आलेला असतो, आपण कधी स्प्रे घेतलेला नसतो, आपल्याला त्याचं नाव पण माहिती नसतं, परंतु अशा पद्धतीचे केमिकल्सनी आपला सॅम्पल उडण्याची शक्यता असते. असेही इंडस्ट्रीयल वेस्ट जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा त्याची काळजी घ्या की त्याच्यामध्ये काही कंटॅमिनेशन नाही आहे, असे काही चुकीचे केमिकल्स त्याच्यात आलेले तर नाही आहे ना. तर त्याच्यामुळे ती पण काळजी, ती पण चेकिंग करून घेतली पाहिजे, किंवा अशा पद्धतीचे सेंद्रिय पदार्थ वापरणं टाळलं पाहिजे. जे माहिती आहे आपल्याला अशाच ठिकाणून ते नक्की घेतले पाहिजे. दुसरा महत्त्वाचा भाग येतो त्याच्यामध्ये, तो म्हणजे हिरवळीचे खतं.
हिरवळीचे खतं निश्चितच खूप कामाचे आहे. हिरवळीचे खतं जेव्हा आपण करतो किंवा कोणी गवत वाढवत असेल, कोणी सोयाबीन वाढवतं, कोणी ध्यांच्या करतं, कोणी ताक करतं, अशा सगळ्या हिरवळीच्या खतांचं नक्कीच एक चांगला वापर आपल्याकडे सुरू असतो. ते खूप स्वागतार्ह आहे आणि जमिनीची धूप थांबते त्यांनी. सगळ्यात महत्त्वाचं रूट्स त्याच्या फार खोल जातात. अगदी तुम्ही शिपीचं म्हणतो आपण गवत, मार्वेल म्हणतो, असे गवत तर 2-2, 2.5 फूट त्याच्या रूट्स खोल जातात. मग जेव्हा आपण ते कट करतो म्हणा किंवा विडीसाईड मारून ते आपण संपवतो, तेव्हा 2-2, 2.5 फूटपर्यंत या रूट्स जेव्हा डेड होऊन जातात किंवा वाळत जातात, तर खूप मोठ्या प्रमाणावरती इरिएशन त्याच्या माध्यमातून होत असतं. त्याच्यामुळे हिरवळीचे खतं घेणं किंवा ते करणं निश्चितच चांगली गोष्ट आहे. परंतु ते करत असताना मग टाईम पिरियड आपण बघितला पाहिजे. नाही तर छाटणीची वेळ आली तरी आपल्या बागेत गाभाळ तसंच आहे, अजिबातही चालणार नाही. ज्या दिवशी बाग छाटायची त्या दिवशी आपला बाग एकदम क्लीन असला पाहिजे, एकदम म्हणजे एकदम क्लीन. त्या दिवशी आपल्या बागेमध्ये एकही गवताची काडी नको. ते पूर्ण नियोजन, त्याचे सगळे मॅनेजमेंट झालेली पाहिजे. कापायचं असेल कापून टाकलेलं पाहिजे. तुम्हाला काय विडीसाईड मारायचं असेल ते विडीसाईड मारून ते संपवलं पाहिजे आणि क्लीन बाग असली पाहिजे. नाही तर मग तुडतुड्याचा त्रास किंवा इतर आळी म्हणा किंवा अनेक गोष्टींचा त्रास त्या बागेला होऊ शकतो. त्याच्यामुळे ती गोष्ट अजिबात चांगली नाही. तुमचं जे काही तण आहे ते तुमच्या छाटणीच्या आधी 15-20 दिवस आधी आपल्या बागेतून संपलेलं पाहिजे. अनेकदा अशी चर्चा होती की गवतामधनं आपल्याला मोठ्या प्रमाणावरती न्यूट्रिएंट मिळतात किंवा ॲवेलेबल होतात. मला खूप मोठी शंका आहे या गोष्टीवरती आणि माझं मत आहे की अशा पद्धतीनं कुठल्याही खतांचं ॲवेलेबिलिटी ह्या हिरवळीच्या खतातून होण्याची अजिबात शक्यता नाही आहे. जर तुम्ही हिरवळीचं खत बाहेरून आणून टाकत असाल विकत घेऊन किंवा दुसऱ्या ठिकाणून दुसऱ्या प्लॉटमधनं आणून, तरच ते ॲवेलेबल होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही तुमच्याच सॉईलमधनं ते गवत उगवताय आणि ते गवत तुमच्याच सॉईलमध्ये टाकताय, अशा ठिकाणी हिरवळीच्या खतांमधून कुठलेही न्यूट्रिएंट ॲवेलेबल होतील किंवा फ्री न्यूट्रिएंट ॲवेलेबल होतील, ही गोष्ट अतिशय अयोग्य आहे आणि न पटण्यासारखी आहे. तर त्याच्यामुळे अनेकदा कॅल्क्युलेशन्स केले जातात की मी इतकं टन किंवा इतकं मोठ्या प्रमाणावरती हिरवळीचं खत माझ्या बागेत केलं आहे आणि ते केल्यानंतर मला 25 किलो नायट्रेट, 25 किलो अमोनिकल किंवा इतक्या प्रमाणावरती अशा खतं ॲवेलेबल होतील. तर निश्चितच अशा पद्धतीचे खतं एक्स्ट्रा ॲवेलेबल होतात असं अजिबातही नाही. त्यामुळे ती काळजी घ्या किंवा ते मनात असेल तर ते मनातनं निश्चित काढून ठेवा. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते की जर अनेकदा आपण बॅक्टेरिया जे आपल्याला मित्र बॅक्टेरिया असतात किंवा जमीन सुधारक बॅक्टेरिया किंवा जीवाणू किंवा बुरशी असतात अशांचा विचार करत असतो आपण नेहमी किंवा खूप चवीने त्याची चर्चा करतो. पण मित्रांनो, जर ॲनारोबिक कंडिशन असेल तर हिरवळीच्या खतांचा एक विषय होता की हिरवळीच्या खतांमध्ये अन्नद्रव्य उपलब्ध होतात. हिरवळीचे खत केले की इतका नायट्रोजन मिळतो, तितका नायट्रोजन मिळतो असं किंवा इतर खतंही असे मिळतात. परंतु हे हिरवळीचं खत जर तुम्ही बाहेरून आणून टाकणार असाल तरच ह्या गोष्टी खतांचा म्हणून आपण त्याचा विचार करू शकतो. अन्यथा अशा पद्धतीनं तुमच्याच बागेत केलेलं हिरवळीचं खत तुम्हाला काही खत उपलब्ध करून देईल अशी शक्यता अजिबातही नसते. त्याच्यामुळे ती पण काळजी घेतली पाहिजे की मी माझ्या बागेत हिरवळीचं खत केलं आहे आणि मग त्यातनं मला इतक्या प्रमाणामध्ये न्यूट्रिएंट मिळणार आहे किंवा ॲवेलेबल न्यूट्रिएंट मिळणार आहे. तर निश्चितच ते पण एक मोठा अभ्यासाचा विषय आणि त्याच्यावरती खूप मोठं काम होणं गरजेचं आहे. अनेकदा आपण जीवाणूंची चर्चा करत असतो, सॉईलमधल्या बुरशांची चर्चा करत असतो. पण मित्रांनो, लक्षात घ्या तुम्ही, जर ॲनारोबिक कंडिशन असेल, खाली ऑक्सिजन नसेल मातीमध्ये, तर हे जीवाणू वाढतील कसे? म्हणजे तुम्ही खूप चांगले कल्चर्स आणून टाकले, तुम्ही ॲझोटोबॅक्टर आणून टाकला, तुम्ही XYZ कितीही चांगल्या क्वालिटीचे अशा पद्धतीचे जीवाणू खतांचा वापर केला, पण तुम्ही पाणी नियोजन जर चांगलं करणार नसाल आणि रूट एरियामध्ये जर ऑक्सिजनचं मात्रा नसेल चांगली किंवा प्रमाण चांगलं नसेल, तर निश्चितप्रमाणे हे जीवाणू तिथे सर्वाईव्ह करूच शकत नाही. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही जीवाणू खतांचा विचार करत असता तेव्हा तुम्ही एक काळजी घेतली पाहिजे की माझ्या बागेमध्ये होणारं जे पाणी नियोजन आहे ते मी योग्य पद्धतीनं करतोय का नाही. आणि ते जर नसेल होत तर निश्चितच तुम्ही कितीही टनाने असे जीवाणू आणून टाकले तर ते तुम्हाला 1% मदत करू शकत नाही. त्याच्यामुळं
जीवाणू खतांचा वापर करत असताना निश्चितच तुम्ही ही काळजी घेतली पाहिजे की माझं इरिगेशन प्रॉपर आणि ॲक्युरेट आहे की नाही. आता हा झाला साधारणतः जैवपदार्थांचा विषय. याच्यानंतर महत्त्वाचा दुसरा विषय येतो खत नियोजनामध्ये, तो म्हणजे भूसुधारक खते किंवा सॉईल अमेंडमेंटसाठी लागणारी जी खतं आहे, तर ती खते काय. तर ही खते कोणती असावी, ती किती प्रमाणात टाकावी, याच्याकरता सगळ्यात पहिली गोष्ट काय असेल आपल्याला अनिवार्य, तर ते म्हणजे माती परीक्षण. माती परीक्षण करत असताना नक्की माझ्या मातीची गुणवत्ता कशी आहे, ह्या मातीमध्ये काही अडचणीचे घटक आहे का, जसं की क्लोराईड्स किती आहे, कार्बोनेट्सचं प्रमाण काय आहे, सोडियमचं प्रमाण किती आहे, त्या सॉईलमध्ये बोरॉनचं प्रमाण किती आहे. हे जर आपल्याला माहिती नसेल किंवा आपल्याला जर ते माहिती नसेल तर आपण त्या सॉईलची व्यवस्था करूच शकत नाही. तर अगोदर आपण ते माहीत करून घेतले पाहिजे की नक्की त्याचं प्रमाण किती आहे, आणि त्या प्रमाणाच्या आधारावरती आपण सॉईल अमेंडमेंट म्हणून कॅल्शियम सल्फेट किंवा जिप्सम ज्याला म्हणतो आपण, किंवा जे सल्फर आहे इलेमेंटल सल्फर 85% किंवा 90% सल्फरचा वापर आपण निश्चितप्रमाणे मोठ्या प्रमाणावरती वाढवला पाहिजे. तर याच्यामध्ये एक छोटासा एक गोष्ट आहे की तुम्ही ध्यानात ठेवली पाहिजे वापरताना. ज्या जमिनीमध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण 8% जास्त आहे, अशा जमिनीमध्ये आपल्याला जिप्सम वापरण्याची गरज नसते, कारण मुळातच कॅल्शियमचं प्रमाण अशा जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असतं. फक्त योग्य पाणी नियोजन आणि योग्य जर त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर असेल तर निश्चितप्रमाणे हा कॅल्शियम मोठ्या प्रमाणावरती अवेलेबल फॉर्ममध्ये असतो. ज्या लोकांकडे चुनखडीचं प्रमाण जास्त आहे अशा लोकांना कधीही वॉटरबेरीजचा प्रॉब्लेम जाणवत नाही, हे आपल्या प्रत्येकाला माहिती असेल. भले तिथे साईज होणार नाही, शेंडा होणार नाही, पिवळेपणा असेल, हे सगळं असेल, पण तिथे तुम्हाला कधीही वॉटरबेरीज बघायला मिळत नाही. नेहमी तिथे बेरी तुम्हाला क्रंची बघायला मिळतील, भले तिची साईज कमी असेल. तर त्याच्यामुळे जिथे जिथे 8%च्या वरती मुक्त चुन्याचं प्रमाण आहे अशा जमिनीमध्ये तुम्ही जिप्समचा वापर नाही केला तरी चालेल. करून लॉस होतो असं नाही, पण शेवटी पैसे वाया जातात. तर त्याच्यामुळे ज्या जमिनीमध्ये 8%च्या वरती चुना आहे तिथे तुम्ही जिप्सम वापरण्याची गरज नाही. तिथे तुम्ही सल्फर मात्र नक्की वापरलं पाहिजे. आणि ह्या सल्फरचं प्रमाण तो किती चुना आहे त्या हिशोबाने तुम्ही ठरवलं पाहिजे. साधारणतः 150 किलोपासून तर 400 किलोपर्यंत सल्फर आपण आपल्या अशा बागांमध्ये वापरलं पाहिजे जिथं 8%, 10%, 12%, 22% चुना आहे. अशा जमिनीमध्ये तुम्ही सल्फरचा वापर खूप मोठ्या प्रमाणावरती वाढवला पाहिजे. सल्फर वापरत असताना तुम्ही भोदाच्या वरती गव्हाणी केल्या पाहिजे. त्या गव्हाणीमध्ये व्यवस्थित पद्धतीने हे सगळं सल्फर पसरवून टाकलं पाहिजे. आणि जेव्हा इरिगेशन करू तेव्हा जिथं सल्फर टाकलं आहे ती जागा ओली झाली पाहिजे, जेणेकरून सल्फर स्लोली रिलीज होत राहील त्या जमिनीमध्ये. आणि तुमचे जे अडचणी आहे जमिनीमध्ये, खास करून कार्बोनेट्सच्या किंवा इतर काही ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सला फेस करायला हे सल्फर तुम्हाला निश्चितप्रमाणे मदत करेल. आणि ज्या जमिनीमध्ये ज्या हाय क्ले कंटेंट सॉईल आहे, जिथे सोडियमचं प्रमाण जास्त आहे, सोडिक सॉईल आहे, चुन्याचं प्रमाण 8%पेक्षा कमी आहे, अशा जमिनीमध्ये तुम्ही निश्चित जिप्समचा वापर केला पाहिजे. जिप्सम वापरत असताना त्याच्यामध्ये आयता चुना तर येत नाही आहे ना, ते पण पाहून घेतलं पाहिजे. नाही तर तुम्ही टाकताय जिप्सम आणि कंपनी तुम्हाला त्याच्यामध्ये 2-5%, 10% चुनाच देते, तर तुम्ही पैसे देऊन दुखणं विकत घेताय असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळे जेव्हा आपण जिप्सम म्हणतो तेव्हा ते जिप्समच असलं पाहिजे, याची काळजी निश्चितप्रमाणे आपण घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आणखी एक लई महत्त्वाचा आणि नवीन विषय मला या ठिकाणी सांगावासा वाटतो की जेव्हा आपण याचं आपण त्याला पूर्व मशागतीची तयारी करत असतो, म्हणजे लागवड पूर्व मशागत ज्याला रिपिंग म्हणतो आहे आपण. तर रिपिंग करत असताना जर खरंच एखाद्याला खूप ऑर्गॅनिक मॅटरचा ध्यास असेल किंवा त्याची आवडच असेल किंवा त्याचा खूप विश्वास असेल ऑर्गॅनिक मॅटरवर, तर असा माणूस रिपिंग करण्याच्या अगोदर, म्हणजे ज्या बागेची रिपिंग करायची किंवा ज्या प्लॉटची रिपिंग करायची, तो 30 टन पर एकर ऑर्गॅनिक मॅटर कुजलेला टाकू शकतो. 30 टन ऑर्गॅनिक मॅटर जर त्याने टाकला तर निश्चितप्रमाणे पुढचे 12-15 वर्ष त्याला कुठलाही ऑर्गॅनिक मॅटर बाहेरून आणून टाकावं लागणार नाही. परंतु हा ऑर्गॅनिक मॅटर टाकल्यानंतर प्रॉपर 2 वेळा तो प्लॉट रिपिंग झाला पाहिजे. पूर्ण ऑर्गॅनिक मॅटर जो आहे तो पूर्ण ऑर्गॅनिक मॅटर मिक्स झाला पाहिजे जमिनीमध्ये.
त्याच्यानंतर त्याला पुढचे 10-12 वर्ष, कमीत कमी 12-15 वर्ष एकही ग्रॅम कुठलाच ऑर्गॅनिक पॅटर किंवा जैविक पदार्थ बाहेरून विकत घेऊन आणण्याची गरज अजिबातही पडणार नाही. त्याच्यामुळे ज्याला कुणाला अशा पद्धतीने काम करायचं आहे तिथे आपण अशा पद्धतीने काम करू शकतो. तर त्याच्यामुळं जैविक पदार्थ आणि भूसुधारक हे 2 महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी झाल्या. तिसरं सगळ्यात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आपला तो म्हणजे फर्टिगेशन किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन. फर्टिगेशनचा जो विषय आहे, फर्टिगेशन म्हणजे काय की आपण वर्षभरामध्ये आपल्या बागेमध्ये येणारं जे उत्पादन आहे ते उत्पादन घेण्यासाठी निश्चित काही मात्रेमध्ये आपल्याला अन्नद्रव्ये द्यावी लागतात आणि ती सातत्याने आपण देत असतो. कोणी पर इरिगेशन करतं, कोणी अल्टरनेट इरिगेशन करतं, कोणी हाताने नेऊन जे स्लो रिलीज फर्टिलायझर आहे, ग्रॅन्युलर फर्टिलायझर, त्या फर्टिलायझरचा वापर करतं. त्याच्यामध्ये DAP असेल, 10-26-26 असेल, सुपर फॉस्फेट असेल, अशा अनेक खतं आहे, आपल्याला ते माहिती आहे. तर मग हे करत असताना आपण नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? तर सगळ्यात मेन गोष्ट, महत्त्वाची गोष्ट, तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन आत्तापर्यंत तुम्ही किती वेळा ऐकलं मला माहिती नाही. अनेकांनी 20-20 वर्ष ऐकलं असेल. पण प्रत्येकजण तुम्हाला येऊन हेच सांगणार की बाबा जर तुला 12 टन, 14 टन, 18 टन उत्पन्न घ्यायचं असेल तर तुला एवढा नायट्रोजन दिला पाहिजे, एवढा फॉस्फरस दिला पाहिजे, एवढा पोटॅश दिला पाहिजे, एवढं मॅग्नेशियम दिलं पाहिजे, एवढं काय सल्फर दिलं पाहिजे, XYZ अख्खे न्यूट्रियंटची तो एक यादी देऊन टाकतो आणि तुला एवढं उत्पादन घ्यायचं असेल तर एवढं दिलं पाहिजे. मला एक सांगा, आजपर्यंत तुम्हाला एखाद्याने हे सांगितलं का नाही बाबा हे तू हे बंद केलं पाहिजे? किंवा असं किती लोकांनी सांगितलं आत्तापर्यंत की अरे व्यवस्थापन म्हणजे काय फक्त टाकणं थोडं असतं का? व्यवस्थापन ज्याची गरज आहे ते टाका आणि ज्याची गरज नाही ते बंद करा, त्याला म्हणायचं व्यवस्थापन. नाही तर मग आत्तापर्यंत फक्त तुम्ही इतकं नायट्रोजन टाका आणि इतकं फॉस्फरस टाका आणि इतकं. मी स्वतः गेली 6 वर्ष एका एकरला 10 किलोच्या वर पोटॅशियम वापरलेलं नाही आहे. 10 किलो मॅक्झिमम. मी 10 किलो थोडं धारिष्टी करून सांगतोय, काही बागांना मी 1 ग्रॅम पण टाकलेलं नाही आहे. याचा अर्थ काय होतो? सॉईल ही खूप मोठ्या प्रमाणावरती रिच असते न्यूट्रियंटनी. आता तुमच्या वाट्याला काय आलं आहे मी मगा सांगितल्याप्रमाणे ते मला माहिती नाही. कोणाच्या वाट्याला मॅग्नेशियम आला असेल तर कोणाच्या वाट्याला फॉस्फरस येतो, कोणाच्या वाट्याला नायट्रोजन येतो, माझ्यासारख्याच्या वाट्याला पोटॅशियम आलं. जर माझी सॉईल पोटॅश रिच असेल तर निश्चितच मला अजिबातही पोटॅश देण्याची गरज नसते किंवा जिथं जिथं गरज पडेल, ज्या ज्या स्टेजला गरज पडेल तिथे मी अगदी थोडं 10-20 किलो 25 किलोच्या स्प्लिट डोसमध्ये ॲप्लिकेशन केलं तरीही माझं काम होऊन जातं. त्याच्यामुळं व्यवस्थापन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा देणंच नसून काहीतरी थांबवणं पण असतं. आता तुम्ही म्हणाले थांबवायचं कसं, आम्हाला कोण शिकवणार? मित्रांनो, साधी सिंपल गोष्ट सांगतो तुम्हाला एक की जेव्हा जेव्हा तुम्ही PTOL टेस्टिंग करतात, PTOL वाचायला जमणाऱ्या लोकांची संख्या सध्या नाशिक किंवा सगळ्या द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये 10-12च्या वर नाही. सगळ्या द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये फक्त 10-12 लोकच PTOL वाचू शकतात. आता हे दुर्दैव आहे, आपल्याला अजून PTOLसुद्धा वाचायला जमत नाही. हे आपण शिकायला म्हणजे आपल्या थॉम्सनला 50 वर्ष होत आले आता. पण मग सिंपल एक फंडा सांगतो त्याच्यातला की जी गोष्ट आहे तुमच्या PTOLमध्ये नायट्रेट आहे 100% बंद करून टाका. तुमच्या PTOLमध्ये पोटॅशियम आहे 100% बंद करून टाका. तुमच्या PTOLमध्ये मॅंगनीज आहे. हे 3 गोष्टी तुमच्या PTOLमध्ये आहे. कोणालाही विचारू नका, तुम्ही 100% बंद करू शकता, काहीही फरक पडत नाही त्याने. आणि मग त्याच्यानंतर आता द्यायचं काय, तर हे द्यायचं काय हे विचारत असताना तुम्ही ज्या लोकांना त्याची माहिती आहे किंवा तुम्ही त्या लोकांकडे जा, त्यांचं डोकं खा, 4-8 दिवस त्यांच्याकडे चक्कर मारा, त्यांच्याकडनं PTOL कसे वाचायचे हे समजून घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुमचं फर्टिगेशन जे आहे ते फर्टिगेशन तुम्ही सुरू करा. पण असं नको की आपला एक ट्रॉली भरली 4 व्हील आणि एकदाची मळ्यात नेऊन टाकली आणि पर हेड किंवा पर एकर किंवा पर प्लॉट मला आता एवढं 1261 संपवायचंच आहे, एवढं 052 संपवायचंच आहे किंवा एवढं कॅल्शियम नायट्रेट संपवायचंच आहे, ते संपलंच पाहिजे. अशा पद्धतीची जी मानसिकता होती इतकी दिवस, ती मला वाटतं कुठंतरी थांबवणं आणि बंद करणं गरजेचं आहे. कारण त्यांनी तुम्हाला फायदा नाही होत. कुठलीही गोष्ट एक्सेस झाली की ती नुकसान करायला सुरुवात करते. त्याच्यामुळं तुम्ही जर पैसे खर्च करून नुकसानच ओढून घेत असाल तर मग त्यांनी फायदा काय? म्हणून जे बंद करायचं आहे ना, PTOL पाहून पहिले त्याची यादी करा की माझ्या PTOLमध्ये या 3-4 गोष्टी आलेल्या आहे, ह्या मला आता द्यायच्या नाही
आणि 100% त्या बंद करून टाका. त्यांनी तुमच्या बागेला 1% फरक पडत नाही. अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना 2 आणखी प्रामुख्याने ज्याच्यावरती आपला फोकस असला पाहिजे तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा सॉईल EC, पाण्याचा EC आणि सॉईल pH आणि पाण्याचा pH. जनरली पाण्याचा pH जो आहे हा सॉईलचा pH जो आहे हा तुमच्या पाण्याच्या pHशीच रिलेटेड असतो. म्हणजे तुमचा पाण्याचा pH जो असेल साधारणतः अर्धा म्हणजे 0.5ने तो प्लस मायनस तुमच्या पाण्याशी संबंधित असतो. जर तुम्ही पाणी बदलत नसाल तर म्हणजे नियमित एकच पाणी वापरताय तर तुमचं पाण्याचा pH जर 7.5 असेल तर अर्थातच तुमच्या जमिनीचा pH सुद्धा 7.5 असणार. त्याच्यात फार बदल नसतो. आता जेव्हा आपण अपटेकचा विचार करतो तर तेव्हा तुमच्या जमिनीमध्ये सॉईल EC जो आहे तो साधारणतः 1.5च्या आसपास असला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त नको. जेव्हा 1.5च्या पुढे EC जायला लागतो तेव्हा ते जे क्षार आहे ते मुळांच्या भोवती साचायला सुरुवात होती आणि मग ते फिल्टर चोक झाल्यासारखं होऊन जातं ते. आणि ते क्षार अन्नद्रव्यच सोडा ते पाणी पण मध्ये जाऊ देत नाही. आणि म्हणून 1.5च्या पुढे EC जायला लागला तर तुम्ही निश्चितच तुमच्या बागेमध्ये क्षारांची जी मॅनेजमेंट आहे ती क्षारांची व्यवस्थापन करायला तुम्ही सुरुवात केली पाहिजे किंवा त्याच्यावरती खास लक्ष दिलं पाहिजे. नाही तर तुम्ही किती भारी फर्टिलायझर वापरताय, किती इम्पोर्टेड आहे, किती मागाची गुणी, याला काही अर्थ राहत नाही. त्याच्यामुळं ती पण तुम्ही काळजी घ्या. दुसरा महत्त्वाचा विषय येतो याच्यामध्ये तो म्हणजे सॉईल pH. कुठल्या न्यूट्रिएंटनी कुठल्या pH रेंजला अपटेक व्हावं याचं एक विशिष्ट ग्राफ ठरलेला आहे. त्याच्या पलीकडे ते जात नाही. खास करून जे मायक्रो इलेमेंट्स आहेत सगळे हे सगळे ॲसिडिक pHला खूप चांगल्या पद्धतीनं अपटेक होतात. त्याच्यामुळं जे मग आम्ही बोललो ॲसिड डोजिंग पंप, तर आपल्या भागामध्ये जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याकडं ॲसिड डोजिंग पंप असणं हे अनिवार्य आहे. जर तसं नसेल तर 7.6, 7.8 अगदी 8पर्यंत आपल्या सगळ्यांच्या पाण्याची pH आहे. आणि मग जर ॲसिड डोजिंग पंप नसेल तर निश्चितच तुम्हाला वापरावी लागणारी जी मात्रा आहे खतांची ती खूप जास्त लागणार आहे. म्हणजे ॲसिड डोजिंग पंप असेल तर त्याचं काम जर 2 किलो फेरसमध्ये होणार असेल तर ॲसिड डोजिंग पंप नसेल तर त्याला 8-9 किलो कदाचित फेरस लागू शकतं. मग हा जो गॅप आहे किंवा हा जो खर्च आहे हा तो ॲसिड डोजिंग आणि त्याला लागणारा ॲसिड याच्यापेक्षा काही पटीने जास्त असतो. त्याच्यामुळं तुम्ही ती पण काळजी घेतली पाहिजे का अशा पद्धतीनं आपल्या पाण्याचा pH जो आहे तो आपण व्यवस्थित पद्धतीनं सेट करून दिला पाहिजे जेणेकरून आपला जो अपटेक आहे त्या अपटेकवरती त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते खतं नियोजन करताना किंवा फर्टिगेशन करताना ते म्हणजे तुमच्या पाण्यामध्ये जे इरिगेशन वॉटर आहे, जे इरिगेशनला वापरलं जाणारं पाणी आहे त्या पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण किती आहे. समजा एखाद्या पाण्यामध्ये जर 0.40 ppm जर नायट्रेट असेल तर कदाचित अशा बागेला तुम्हाला कधीही नायट्रोजन देण्याची गरज नाही. कारण तुम्ही जर 1 लाख लिटर पाणी देताय आणि 1 लिटर गुणिले त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर पर इरिगेशन तुम्ही काहीतरी 5 किलो, 7 किलो, 8 किलोपर्यंत काहीतरी नायट्रेट दिल्यासारखं ते होतं. तर मग जेव्हा तुम्ही फर्टिगेशन करताय तेव्हा तुमच्या पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण किती आहे आणि कोणते क्षार आपण तिथं दिले पाहिजे आणि कोणते क्षार देणं थांबवलं पाहिजे याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. कारण जी गोष्ट फ्री अवेलेबल आहे त्याच्याकरता तुम्ही खर्च कशा करता जिथं हाय मॅग्नेशियम आहे. माझ्या एका मित्राचं तो गंगथडीला त्याचा प्लॉट आहे, इतकं हाय मॅग्नेशियम आहे त्याच्याकडं की ते मॅग्नेशियम 1च्या वरच राहतं नेहमी, कधीही 1च्या खाली येत नाही आणि तो कधीच मॅग्नेशियम त्याला द्यायची गरज पडत नाही. कधीही त्याचा बाग पिचका झालेला नाही. भले तो 16, 17 टन 18 टन काढील, त्याची साईज भले 12 mmच राहील पण पिचका कधीच होत नाही. तर त्याच्यामुळं तुम्ही जे पाणी वापरताय त्याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण कोणतं आहे ते पण एकदा बघून घ्या. आणि ते क्षार जर तुमच्याकडे जास्त असतील तर त्या क्षारांचं जे खत आहे ते तुम्ही निश्चितच कमी घेतले पाहिजे किंवा ते वापरताना तुम्ही पाणदेट परीक्षण करूनच ठरवलं पाहिजे की हे खतं मी दिले पाहिजे की नाही दिले पाहिजे. दुसरा एक प्रश्न येतो नेहमी, आमचे मित्र अजित इंगळे पण त्याच्यावरती फार भांडत असतात माझ्याशी की अण्णू तुम्ही खत व्यवस्थापन करताना काळजी घेत नाही, तुम्ही एकखट्टी खतं देऊन टाकतात. निश्चितच त्यांचं म्हणणं बरोबर आहे आणि अनेक आता खूप साऱ्या
याच्या ज्या म्हणतो आपण इंजेक्टर्स आले की जे आपण पूर्ण पाण्यामध्ये आपले खतं देऊ शकतो, तर निश्चितच अशा पद्धतीनं जर इंजेक्टर तुम्ही वापरणार असाल तर ती खूप चांगली गोष्ट आहे. परंतु हे इंजेक्टर वापरत असताना तुम्ही कुठल्या चार्जचं खत देताय त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मिक्सिंग कोणकोणते करताय याला मर्यादा आहे. सगळे खतं तुम्ही एका वेळी इंजेक्ट करू शकत नाही. एका वेळी कोणकोणते खतं इंजेक्ट करायचे ते तुम्ही तज्ज्ञ लोकांकडून समजून घेतलं पाहिजे. पण जी आम्ही प्रोसेस वापरतो किंवा आपणही सगळेजण इतके दिवस वापरतो आहे की आपलं इरिगेशन जर 7 तासाचं असेल तर आम्ही स्वतः 6 तास इरिगेट करतो आणि शेवटचा 1 तास जो आहे, समजा मला 4 प्रकारचे खतं द्यायचे तर ते 4 प्रकारचे खतं मी 10 मिनटं खत, त्याच्यानंतर पुन्हा 10 मिनटं पाणी, परत 10 मिनटं खत, परत 10 मिनटं पाणी, परत 10 मिनटं खत, परत 10 मिनटं पाणी, अशा पद्धतीनं शेवटच्या 1 तासामध्ये आम्ही ते 4-5 काय जे खतं असतील त्या खतांचं ते आपण काय तुमची व्हेंचुरी असेल किंवा जी व्यवस्था असेल तुमच्याकडे त्याने सोडत असतो. आता प्रश्न येतो का हे इफेक्टिव्ह नाही का? निश्चितच ते इफेक्टिव्ह आहे. पण हे इफेक्टिव्ह व्हायचं असेल तर तुमचं पाणी जे आहे ते 100% न बंद होता गेलं पाहिजे. जर पाणी तुमचं कट न होता गेलं तर निश्चितप्रमाणे हे सगळे खतं तुम्ही अगदी पाण्याच्या शेवटी दिलेले असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही हे खतं फक्त आता वरच्या अर्धा फुटात 1 फुटात थांबतील, तर असं नसतं. हे सुद्धा खत अगदी शेवटी दिलेलं सुद्धा खत मुळीच्या शेवटापर्यंत पोचतं. याच्यामध्ये काहीही म्हणजे नवीन नाही आहे किंवा ते शोधायचं बाकी नाही आहे. निश्चितच तुम्ही इंजेक्टरचे वापर करा आणि प्रत्येक थेंबाबरोबर जर तुम्ही खतं देणार असाल तर ते सोन्याहून पिवळंच आहे, त्याच्यामध्ये शंकाच नाही. तुम्ही त्याच्यात खतं पण वाचू शकता. पण म्हणून याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही शेवट दिलेले खतं सगळे वायाच जातात आणि त्याचा अजिबातही उपयोग होत नाही. तर असं नाही आहे. निश्चितच तुम्हाला ते जर माहिती असेल की कशा पद्धतीनं खत द्यायचं आहे तर निश्चित तुम्ही अगदी पुरेपूर वापर त्याचा करून घेऊ शकतात. तर हा पण एक महत्त्वाचा विषय की अनेकांच्या मनात शंका असते की ते खत लागू पडतं की नाही पडत. तर निश्चितच ते खतं लागू पडतात आणि ते अगदी मुळीच्या शेवटपर्यंत पोचतात. याच्यानंतर महत्त्वाचा विषय एक मला सांगायचा आहे की ह्यावर्षी खास करून नायट्रोजनची मोठ्या प्रमाणावरती कमतरता राहण्याची शक्यता मला वाटते ऑक्टोबर सीझनला. तर त्याच्यामुळे इतके दिवस आपण नायट्रोजन नको कूज येते आणखी काय काय होतं अशा सगळ्या चर्चा करतो. तर ह्यावर्षी थोडीशी काळजी घ्या, नायट्रोजनवरती खास लक्ष राहू द्या. यावर्षी बहुतेक नायट्रोजनची डिफिशियन्सी जाणवण्याची शक्यता आहे. दुसरा महत्त्वाचा विषय मॉलिब्डेनमचा खूप प्रचंड वापर होताना दिसतोय सध्या आणि 50 ग्रॅम 100 ग्रॅम खूप मोठ्या प्रमाणावरती अगदी ब्लाइंडली डोस दिले जात आहे त्याचा पण वापर करताना काळजी घ्या. ते खूपच घातक आहे. जर ते हाय असेल आधीच आणि तुम्ही देत असाल तर वाईट आहे. दुसरा महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे बोरॉनचा वापर करताना सुद्धा खूप काळजी घ्या. बोरॉनसुद्धा जवळजवळ सगळ्याच रिपोर्टमध्ये बोरॉन ऑप्टिमम किंवा त्याच्यावरच आहे. त्याच्यामुळे मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट वापरताना पण काळजी घ्या. त्याच्यात जर बोरॉन असेल तर तुम्ही पुन्हा मोठी अडचण त्यामध्ये करून घेणार आहे. तर साधारणतः बराच लांबलेला कार्यक्रम आहे माझा आणि मला जो दिलेला होता वेळ त्याच्यापेक्षाही मी बराच जास्त बोललो असं मला वाटतं. हे जे सेशन झालं मला एक छोटीशी कथा सांगायची संपवायच्या आधी, अगदी 1 मिनिटाची. तर मला जे बोलायचं होतं खास करून ह्या मला दिलेल्या विषयावरती तो विषय मी आता संपवतो. याच्यामध्ये एक कन्हैयालालजी म्हणून एक हिंदीतले कवी आहे, त्या कवींची ही कथा आहे. ती कथा आहे सोनं आणि तुमचं लोखंड. तर ते दोघं जण एक ठिकाणी बसलेले असतात, अशी काल्पनिक कथा आहे त्यांची आणि ते एकमेकाशी बोलत असतात आणि मग सोनं आणि लोखंड यांची चर्चा चालू असते. तर सोनं लोखंडाला म्हणतं का रे सगळेजण म्हणजे आपली जेव्हा निर्मिती होते तेव्हा सोनार असेल किंवा लोहार असेल हे दोघंही जण आपल्याला झोडतात मारतात आणि मगच आपण त्यातून आपली निर्मिती होत राहते म्हणे. पण मी बऱ्याचदा बघितलं की लोखंडात तुला जेव्हा मारताना तर तू फार आक्रोश करतो आणि खूप ओरडतो तू. तर मग त्याच्यामागचं काय कारण आहे? मी तर नाही भाऊ ओरडत एवढं, मी अगदी शांत असतो नेहमी. तर तू का ओरडतो असं काय कारण आहे तुला?
तर त्याच्यावरती त्या लोखंडाने फार छान उत्तर दिलेलं आहे. ते लोखंड त्या सोन्याला म्हणतं, बाबा तुला जो मारणार आहे ना त्याचं तुझ्याशी काही सख्य नाही आहे, तुला तर लोखंड मारतंय म्हणे. माझी गोष्ट, माझी कथा फार वेगळी आहे. मला जे मारणार आहे ना ते माझे सख्खे आहे, माझ्या घरातले. आणि जेव्हा आपलेच लोक आपल्याला मारताना तर त्याचं दुःख काही वेगळं असतं आणि तिथं आक्रोश करण्याशिवाय पर्याय नसतो. तर त्याच्यामुळं जेव्हा जेव्हा सख्याकडून अशा पद्धतीनं ठोकलं जातं, झोडलं जातं, तर त्याचे निश्चितच मोठा आक्रोश होत असतो. तर त्याच्यामुळं मला सगळे जे आपले शेतकरी मित्र आहेत त्यांना विनंती आहे की बाबांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही काम करत असता तर तेव्हा तेव्हा आपल्याच लोकांना अडचण येईल अशा पद्धतीचं काम आपल्याच लोकांकडून झालं नाही पाहिजे, याची काळजी नक्कीच आम्ही घेतली पाहिजे. असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. असो, आज मला या ठिकाणी आपण आमंत्रित केलं, त्यानिमित्ताने मी द्राक्ष भंडारी ग्रुप आणि योगेशजी या सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. दादा, एक पहिला प्रश्न असा आलेला आहे की फ्लॉवरिंगच्या स्टेजमध्ये अनेक बागायतदार बागेला गळ व कूज होऊ नये म्हणून पाणी कमी करतात. ते योग्य की अयोग्य व त्याचा द्राक्षवेलीवरती साईजवर काय परिणाम होतो? हे बघा, निश्चितच अशा पद्धतीनं आपण अजिबातही पाणी ताणवू शकत नाही. पाणी जर ताणवत असो आपण तर आपण अमोनिकलच्या आपटेकला प्रमोट करतो आहे. आणि जर अमोनिकलचा आपटेक वाढणार असेल तिथे तर निश्चितप्रमाणे त्याचा फायदा होण्यापेक्षा त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर तोटा होतो. दुसरी गोष्ट, फ्लावरिंग स्टेज ही अतिशय सेन्सिटिव्ह स्टेज आहे, ती म्हणजे सेल डिव्हिजन होण्यासाठी. जर तुम्ही सेल डिव्हिजनच्या काळात जर पाणीच दिलं नाही बागेला तर अर्थातच सेल डिव्हिजनच होणार नाही म्हटल्यावरती साईजवर त्याचा भयानक विपरीत परिणाम होईल. दुसरी गोष्ट, मोठ्या प्रमाणावरती अनइव्हन बेरीज तयार होतील. पिंपळगाववरून बबलू शेठ मोरे विचारतायत की पेस्ट हाताने करावी की स्प्रेचा फायदा काय? हाताने देखील बाग सारखी फुटतात असा लोकांचा अनुभव आहे, नेमका कोणता पर्याय निवडावा? निश्चितप्रमाणे पेस्ट हाताने करावी की स्प्रे करावी तर याचे खूप सारे ट्रायल आम्ही गेली 6-7 वर्ष करतो आहे. हाताने केलेल्या पेस्टमध्ये आणि स्प्रे केलेल्या पेस्टच्या स्प्राउटिंगमध्ये जमीन आसमानचा फरक असतो, थोडा थोडी नाही, खूप जमीन आसमानचा. आता त्याचं कारण काय? तर पहिली गोष्ट, आपल्याला माहिती आहे की डोळा जो आहे तो स्पंजी असतो आणि खास करून जेव्हा आपण इथ्रेल मारतो तर बऱ्यापैकी कुठे तरी का होईना ते स्प्राउटिंग सुरू झालेली असते त्याची. तर अशा वेळी जेव्हा जेव्हा डॉबिंग केलं जातं, जेव्हा जेव्हा दाबतं ते लेबर, तेव्हा तेव्हा त्या डोळ्यांमध्ये ती पेस्ट जाते. हा एक प्रॉब्लेम असतो. दुसरी गोष्ट, डिपॉझिशन 100% चेंज होतं, किती भारी लावा तुम्ही. शेवटी हाताने जेव्हा तो ओढतो तेव्हा डोळा नंबर 1, डोळा नंबर 2, डोळा नंबर 10 याच्यामध्ये वेगवेगळं डिपॉझिशन जातं, म्हणजेच पेस्टचं कॉन्सन्ट्रेशन बदलतं तिथं आणि त्याचा विपरीत परिणाम स्प्राउटिंगवर होतो. ही गोष्ट खूप बारकाईने तुम्ही जेव्हा गणितीय पद्धतीनं चेक कराल एक एक डोळा धरून तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आणि त्या तुलनेत स्प्रे जो आहे तो स्प्रे खूप इव्हनली बसतो, तो मुरण्याची डोळामध्ये शक्यता नसते, त्याच्यामुळे तिथं स्प्राउटिंग चांगली मिळते. दुसरी लय महत्त्वाची गोष्ट की स्प्रेचा आणि घडाच्या स्ट्रक्चरचा, खास करून हायड्रोजन सायनामाइडचा फार मोठा संबंध असतो. त्याच्यामुळे ज्यांना शक्य होईल त्यांनी पेस्टच्या ऐवजी स्प्रे करणंला प्राधान्य दिलं पाहिजे. स्प्रे करत असताना हायड्रोजन सायनामाइडचं एकरी प्रमाण काय असावं? एकरी पाणी किती वापरावं? हायड्रोजन सायनामाइड एकरी साधारणतः 270 लिटरच्या आत पाणी नाही गेलं पाहिजे, साधारणतः 300 धरा सरासरी. आणि 300 लिटरला 4% जरी डोस घेतला आपण तर एकरी 12 लिटरच्या आसपास हायड्रोजन सायनामाइड गेलं पाहिजे. बबलू शेठ मोरेंचाच प्रश्न आहे की लास्ट सीझनला ज्या बागा जास्त जोमात होत्या त्या जास्त कुजल्या आणि वीक प्लॉट तुलनेत कमी कुजले, असा फरक कशामुळे होत असेल? हे बघा, प्रत्येक झाड वेगळं असतं, प्रत्येक प्लॉट वेगळा असतो. निश्चितप्रमाणे ज्या बागा जोमात होत्या त्या का जोमात होत्या हे बघितलं पाहिजे. पहिले 2 कारणाने बागा जोमात असू शकतात. एक म्हणजे त्यांच्यामध्ये खूप चांगलं स्टोरेज आहे, जिथे आर्जिनिनचं प्रमाण 2.5पेक्षा जास्त आहे, म्हणजेच कार्बोहायड्रेट खूप जास्त हाय आहे त्या बागामध्ये, त्या पण जोरात पळू शकतात. दुसरं असतं खूप मोठ्या प्रमाणावरती अमोनिकल आहे किंवा नायट्रेटचं लेवल चांगलं आहे तिथे, अशा पण बागा जोमात पळू शकतात. आता ज्या बागा जोमात पळाल्या त्याच्यामध्ये जर खूप मोठ्या प्रमाणावर जर अशा पद्धतीने इम्बॅलन्स असेल तर निश्चितच तिथं कूज होणार आहे. पण
काही ठिकाणी असंही बघायला मिळालं की ज्या बागा खूप जोमात वाढल्या नाही तिथंही कूज झाली. म्हणजे तुम्ही जर कुजीचा हिशोब धरला मागच्या वर्षीचा तर साधारणतः 24-25 तारखेपर्यंतच्या ज्या बागा आहे सप्टेंबरच्या, तिथं जोम असो का कमी असो, राहिलं काय फक्त कोणाकडे 3 टन राहिला, कोणाकडे 4 टन राहिला, पण म्हणून त्या कुजल्या नाही असं अजिबात झालं नाही. 24-25 तारखेपर्यंतच्या सगळ्याच बागा सर्राट मागच्या वर्षी कुजल्या. आता 3-4 टन जर तुम्ही म्हणत असाल माल राहिला तर मला ते नाही योग्य वाटत. त्यांचाच प्रश्न आहे, शेंडा लेट पिंच करावा की अपेक्षित कॅनोपी झाल्यावर लगेच मारावा? शेंडा पिंच करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की शेंड्याचं जे काम आहे ते आपण गडलिंगसारखा एक प्लस फायदा घेऊ शकतो आपण शेंडाबाळीचा किंवा शेंडा मारण्याचा. त्याची सगळ्यात आयडियल स्टेज आहे शेंडा मारण्याची, ती म्हणजे 3 ते 4 mm. 4 mmला जर तुम्ही शेंडा मारला आणि सेम टाईमला जर तुम्ही गडलिंग केली तर अशा बागेमध्ये PGRचा जो वापर आहे तो तुम्ही अगदी 30% आणू शकतात. म्हणजे अतिशय लो PGRला तुम्ही तुमच्या बागेची साईज मिळवू शकता. त्याच्यामुळं शेंडा मारायची आयडियल स्टेज ही तुम्ही धरून चाला 4 mm. 4 mmला शेंडा मारला पाहिजे, त्याच्यात शेंडाबाळी नको. त्यांचाच एक प्रश्न आहे, जनरली लोकांचा समज असतो अमुक अमुक कंपनीच्या खतांचे रिझल्ट खूप चांगले असतात आणि जे स्वस्त असतात ते खत हलके, असं काही असतं का? हे बघा, घेताना निवडताना नेमके कोणता क्रायटेरिया लावायला पाहिजे? खतं घेताना आणि निवडताना लई साधी सिंपल गोष्ट आहे की 10 शेतकरी एकत्र या, जे खत घ्यायचं ते ठरवा कोणते ग्रेड घ्यायचे तुम्हाला. एक ग्रेड चेक करायला जास्तीत जास्त 1,500-2 हजार रुपये लागत आहे. तुम्ही 5, 6, 7च्या वर ग्रेड वापरत नाही म्हणजे सगळे पैसे किती झाले? 10-12 हजार रुपये. 10 जण एकत्र असेल तर एकाच्या वाट्याला 1000 रुपयेसुद्धा येते नाही. मग ज्या कंपनीचं खत घ्यायचं आहे सरळ तुम्ही चेक करून घ्या ना. त्याच्यामुळं पैसे कमी का जास्त हा पार्ट वेगळा, तुम्ही जे घेताय त्याच्यात नक्की काय आहे मला वाटतं ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि जर शंका असेल कुणाला की मी हे ग्रेड वापरावी किंवा या कंपनीची वापरावी की नाही कारण ही स्वस्त आहे, तर निश्चितप्रमाणे तुम्ही ती चेक करून घेतलं पाहिजे. त्यांचाच एक प्रश्न आहे, नायट्रोजन देताना कुठल्या स्वरूपात दिला पाहिजे? नायट्रोजन देताना हेवी सॉईलला काही हालतीमध्ये नायट्रेट स्वरूपातलाच दिला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 90% जो इंटेक होतो नायट्रोजनचा तो नायट्रेट फॉर्ममध्येच होतो जवळजवळ. त्याच्यामुळे दुसरा ऑप्शन जो आहे तो आपल्याकडे नाही. बाकीचं जे नायट्रोजन आहे म्हणजे अमाइड फॉर्ममध्ये युरिया आहे किंवा अमोनिकल फॉर्ममध्ये अमोनियम सल्फेट असतील किंवा 1261 सारखे खतं असतील, हे शेवटी कन्वर्ट होऊन नायट्रेट फॉर्ममध्ये येऊनच त्याचा अपटेक होतो. त्याच्यामुळे इझी जो किंवा इझिली अवेलेबल फॉर्म जो आहे नायट्रोजनचा तो नायट्रेटच आहे. 2 mm ते पाणी उतरणे या डेव्हलपमेंट पिरियडच्या काळामध्ये फ्लड पाणी केल्यास साईजला मोठ्या प्रमाणात मदत होते असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. तर ह्या पिरियडमध्ये पाणी फ्लडने दिलं पाहिजे की ड्रीपवरती कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे? ज्याही बागेमध्ये एखाद्याला असं वाटतंय की माझ्या बागेला फ्लड दिला म्हणून फायदा झाला, याचा सरळ अर्थ होतो तो बाग ताणात होता. जर बाग ताणात नसेल तुम्ही कितीही फ्लड भरा त्याचा 1% इफेक्ट येत नाही. ज्या अर्थी इफेक्ट दिसतोय त्या अर्थी 100% तो बाग ताणात आहे. जर तुम्ही प्रत्येक इरिगेशन ड्रिपचं प्रत्येक मुळीपर्यंत पोचवत असाल तर असा इफेक्ट येऊ शकत नाही. त्याच्यामुळे मला अमान्य आहे की फ्लडनी पाणी भरलं की त्याचा साईजवर इफेक्ट होतो. नाही, तुम्हाला एक बाजू माहिती नाही त्याची. अजितजी इंगळे विचारतायत, खत व्यवस्थापन हे संपूर्ण पाण्यात करावे की 10 मिनिटात सोडून मोकळे व्हावे? नाही, मी मग आज म्हणजे सविस्तर सांगितलं सर त्याच्यावरती की त्याच्यामुळे मला वाटतं तो विषय झालेला आहे आपला. मनोज चांदगुडे विचारतायत, स्टोर टँकचे पाणी कायम देणे योग्य आहे का? स्टोर टँकचं बघा, जेव्हा हवेतला कार्बन मिक्स होत असतो त्याच्यात, तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्बोनेट्स रिलीज होत असतात अशा पाण्यामध्ये. तर त्याच्यामुळे जसं जसं ऊन वाढेल आणि पाणी कमी होईल स्टोर टँकमध्ये, अशा पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती बायकार्बोनेट्स वाढत असतात. त्याच्यामुळे जर तुम्ही सातत्याने ते पाणी भरत नसाल नवीन त्याच्यात तर निश्चितच ते त्रासदायक आहे. त्याच्यामुळे नेहमी पाणी नवीन त्याच्यात पडत राहिलं पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. आता अडचणच असेल तर भाग वेगळा. द्राक्ष मण्यांवरतील मागील 5-6 वर्षामध्ये एक मोठी समस्या येते, मण्यांवरती सुईच्या टोकासारखे काळे टिपके येतात. असा माल द्राक्ष निर्यातीस चालत नाही, त्याचे मुख्य कारण काय व त्यावरील उपाययोजना काय करावी?
हा जो ब्लॅक स्पॉटचा प्रॉब्लेम आहे ना, हा सगळा प्रॉब्लेम जो आहे त्याला लँटीसेलोसिस म्हणतात. लँटीसेलोसिस म्हणजे ह्या द्राक्षमण्यांवरती जे छोटे छोटे रंध्र किंवा जे होल असतात, ज्याचा काम असतं गॅस एक्सचेंज करणं आणि त्यातनं पाणी एक्सचेंज होणं. हे अतिशय आपल्या होटाची जी स्किन आहे अशी अतिशय नाजूक स्किन असते. तर जेव्हा जेव्हा बाहेर दवाचं प्रमाण थोडंसं जास्त असेल किंवा तुमच्या जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण जास्त असेल, अशा वेळेस हा क्षाराचा कण तिथे जाऊन बसतो. तो कण जर तिथेच सुकला तर तो तिथली जी स्किन आहे ती जाळून टाकतो आणि तिथे तो ब्लॅक स्पॉटचा एक स्पॉट तयार होतो. त्याच्यामुळे तुम्ही बघाल की तुमच्याकडे जर लाईट सॉईल असेल तर लाईट सॉईलमध्ये ब्लॅक स्पॉट येत नाही. हे ब्लॅक स्पॉटचं प्रमाण हेवी सॉईल किंवा कॅल्करस सॉईलमध्येच असतं. अशा लोकांनी खास करून 3-4 mm पासून तर पाणी उतरेपर्यंत बागेत पाण्याचा ताण जाणार नाही आणि मुळ्या क्षार घेणार नाही याची काळजी जर घेतली तर हा कमी राहील. दुसरी गोष्ट, खूप हेवी पीच जर दिले तर याचा अर्थ तुम्ही सिंक खूप हेवीली डायव्हर्ट करताय शेंड्याकडून घडांकडे. मग अशा वेळी पण ते प्रमाण थोडंफार वाढण्याची शक्यता असते. तर ते पण बघा, खूप हेवी स्पीजीआर खूप अर्ली स्टेजमध्ये देऊ नका. म्हणजे 3-4 mm दानका देऊन टाकला काहीतरी, तसं नको. नामदेव डोईफोडे कासेगाववरनं विचारतायत, त्यांना एवढ्या अर्ली पावसाची सवय नाही आणि त्या पट्ट्यातल्या बागा लेट कटिंग होत्या आणि तिथे अचानक पाऊस सुरू झाला आणि पानं बऱ्यापैकी खराब होत आहेत किंवा काही टिकलेले आहेत, पण केन मॅच्युरिटीसाठी आणि गर्भधारणेसाठी फार अडचणी येतील असं त्यांना वाटतंय. तर काय करता येईल याच्यासाठी थोडक्यात सांगा. सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्ही लक्षात घ्या की स्प्राउटिंगला सगळ्यात जास्त मदत कोण करत असेल तर ते करतं झाडाचं स्टोरेज, कार्बोहायड्रेट्स किंवा रिझर्व्स. आता तुम्ही जर 200, आता सध्या तुम्हाला मॅच्युरिटी तुम्ही वाढवू शकत नाही, कारण तुमच्या पानाची ती क्वालिटी नाही आहे की ते अन्न निर्मिती करेल आणि तुमची मॅच्युरिटी येईल. आत्ता तुम्ही एकच केलं पाहिजे की डोळांची संख्या कमी केली पाहिजे. खूप ज्या खराब काड्या आहे, ज्यांची मॅच्युरिटी सपकेनपर्यंतचे, अशा काड्या काढून टाकल्या पाहिजे आणि अगदी सिलेक्टिव्हली 22, 24, 28च काड्या झाडावर ठेवल्या पाहिजे. कारण तुम्ही तिथं बडलोड कमी करताय आणि जेव्हा बडलोड कमी होईल तेव्हा त्याला खूप जास्त चांगली ताकद ते झाड देऊ शकेल आणि मग जे आहे ते बंचेस टिकवायला तुम्हाला मदत होईल. अन्यथा आता पानं जर राहिलेलं नाही आहे तर आपण त्याला असे दुसऱ्या कुठल्याही पद्धतीनं मदत नाही करू शकत. सध्या एकच ऑप्शन आहे तुमच्या पुढं, काडी संख्या कमी करा आत्ताच. नसेल पटत 2, 4, 8, 10 झाडं ट्राय करून बघा. 22 ते 28 काडी जी तुम्ही सांगितली आता, ती साधारणतः किती स्पेसिंगसाठी ठेवायला हवी? 22 काडी 10 बाय 10ला काही अडचण नाही. 10 बाय 10ला 22 काडी ठेवू शकतो. जर काडीला जर तुम्ही जर 12 डोळ ठेवत असाल आणि त्या जर 20 काड्या असतील तर ते 22 दुने जवळजवळ 240च्या आसपास डोळ झाले. ते खूप झाले. ते सोनेवाडीहून गणेशजी पडोळ विचारतायत, चालू सीझनला युरोपमध्ये आपले भारतीय द्राक्ष इटिंग क्वालिटी वाईज खूप बदनाम झाले. शुगर व्हेरिएशन तर तुम्ही येणाऱ्या सीझनला आपल्या द्राक्ष बागायतदारांना आपली खराब झालेली इमेज सुधारवण्यासाठी काय सल्ला द्याल? एकदम सोपं आहे. एकाही माणसाने 30 गाडांच्या वर जायचं नाही. ज्याचं स्पेसिंग खूप जास्त आहे अशा लोकांनी 35-36 गाडांच्या वर जायचं नाही. आणि मी तर आता गणेशरावनी प्रश्न विचारला आहे, खूप चांगल्या कंपनीचं ते म्हणजे ते प्रतिनिधित्व करतात. माझ्या सगळ्या एक्सपोर्टरला विनंती आहे, सगळ्या ज्या बागेमध्ये 36-38 गट ठेवलेले आहे ना, त्याच बागेमध्ये हार्वेस्टिंगला जा 7-8 mm. त्याच्या पुढं बागेत सरळ सांगून जा का तू 40 गट ठेवेल असेल, आम्ही तुमच्या बागेची हार्वेस्टिंग करणार नाही. इथं दोषी फक्त एक्सपोर्टर नाही आहे. आपण अनेकदा एक्सपोर्टरला दोष देतो, अनेकदा फक्त फार्मर्सला दोष देतो. आपण दोघंही सारखे दोषी आहे. जर तुम्ही घड संख्या कमी करणार नसेल, तुमची इटिंग क्वालिटी काही हलतीच सुधारू शकत नाही. त्याच्यामुळं आजच ठरवून टाका एक्सपोर्टरनी सगळ्या आणि मिटिंग घेऊन टाका, 36 गाडाच्या पुढच्या एकाही बागेत घुडायला जाणार नाही. बालचंद्र मोरे विचारतायत, दादा पाणी नियोजन खड्डा घेऊनच योग्य की आत्ता जी नवीन टेक्नॉलॉजी फसल फायलो आली ती पद्धत सोयीस्कर? कसं असतं माहिती का, विमानांना ऑटो पायलट असतं आणि ऑटो पायलट चालू पण शकतं ते विमान. कधी तेव्हा ते 30,000 40,000 फुटावर आहे. त्याला झोप लागली तरी अडचण नाही, त्याने ऑटो पायलट लावून दिलं ते अगदी आरामशीर 2-4 हजार किलोमीटर निघून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम हा आहे की तुला ते विमान उडवता आलं पाहिजे ना. तुला जर माहितीच नाही विमान उडवायचं कसं, तर तू ऑटो पायलटवर लावशील कसं काय? तर याच्यामध्ये सगळ्यात मेन आहे की तुम्हाला माहिती पाहिजे की इरिगेशन ॲक्च्युली करायचं कसं आहे. सेन्सरचं काम आहे काहीतरी डाटा तुमच्यापर्यंत देणं, पण तो डाटा वापरायचा कसा हे जर आपल्याला माहिती नसेल तर निश्चितप्रमाणे ते तुमच्या कामाचं नाही म्हणजे नाही.
सेन्सर ज्या वापरायचे असतील तर तुम्हाला इरिगेशन शिकून घ्यावं लागेल. राकेश पाटील आणि दिलीप बोराडे विचारतायत एकाच प्लॉटमध्ये जर 2-3 प्रकारची जमीन असेल तर पाणी कसे द्यावे. सचिन जाधवांचा पण हाच प्रश्न आहे. अगदी सोपं आहे. अशा बागांमध्ये आपल्याला फक्त ड्रीप डिस्चार्ज चेंज करावं लागेल. डिस्चार्ज चेंज करणं म्हणजे काय की 8चे 2 ड्रिपर असतील तर लाईट सॉईल असेल तिथं 4चे 4 करणं, आणि खूपच लाईट सॉईल असेल तर इनलाईन 2 टाकणं, की जेणेकरून ते पाणी ड्रेन होऊन जाणार नाही. फार अवघड गोष्ट नाही आहे, करू शकतो आपण ते. अनेकदा न्यूट्रिशनचे स्प्रे लोक बुरशीनाशकासोबत घेतात, तर ते घ्यायला हवे की नाही? नाही, न्यूट्रिशन कसं असतं माहिती का, तुम्ही तुमच्या पाण्याची डेन्सिटी वाढवताय त्याच्यामध्ये, आणि ती गोष्ट अतिशय चुकीची आहे. न्यूट्रिशनचा कुठलाही स्प्रे कुठल्याही बुरशीनाशक किंवा कीटकनाशकाबरोबर घेऊ नये. दुसरी गोष्ट, ते नेमकं काय रिॲक्शन करताय आपल्याला माहिती नाही राहत. त्याच्यामुळं न्यूट्रिशनचा स्प्रे मला नाही वाटत कशामध्येच मिक्स घ्यावा. धनंजय तिडके विचारतायत ग्राफ्टिंगला काही शेतकरी डोळ्यांवर पेस्ट करताय, योग्य की अयोग्य? नाही, डोळ्यावरती पेस्ट करू शकतो आपण, पण ती लगेच नाही केली पाहिजे. साधारणतः एक 5-6 दिवसानंतर जर पेस्ट केली तर ती चालेल, पण खूप घाई करण्याची गरज नाही. यावर्षी खूप चांगलं वातावरण आहे, अगदी ज्याला कोल्ड क्लायमेट आहे, आणि फुटवे आपण जर बघितले तर अगदी 10व्या दिवशी बऱ्यापैकी आपल्याला डोळे फुटताना दिसत आहे. त्याच्यामुळे पेस्ट करताना खूप घाई करू नका, आणि फार लेट पेस्ट करत असाल तर अनइवन स्प्राउटिंग होणार त्याच्यामध्ये. म्हणजे 8-10 दिवसांनी जर पेस्ट करत असाल तर मग अडचणीच आहे, पण पेस्ट करू नये या मताचा मी आहे. सुंजामचे अशोक पाटील विचारतायत सध्या शेतकरी पान देठ तपासणी करत आहे, पण सेम सॅम्पल 2 लॅबला दिले असता एक लॅब फेरस जास्त दाखवते तर दुसरी लॅब कमतरता दाखवते. अशा वेळी शेतकऱ्यांनी काय करावं? बघा, हे पहिली गोष्ट तर अशा पद्धतीचं थोडीशी ट्रायल मला थोडी चुकीची वाटते. एकाच लॅबला 2 सॅम्पल दिले पाहिजे पहिल्यांदी. एकच सॅम्पल करून आणि तिच्या अर्धे एका लॅबला 2 दिले पाहिजे. ती लॅब जर त्याच्यात चूक करत असेल ना तर आपण लॅबला दोषी धरू शकतो. जर सेम सॅम्पल 2 लॅबला वेगवेगळे दिले तर मला नाही वाटत आपण त्यांना तसं दोषी धरू शकतो. दुसरा एक पार्ट आहे की 15% डिफरन्स हा जागतिक लेवलवर मान्य केला जातो, की 15% जर डिफरन्स असेल 2 सॅम्पलमध्ये 2 लॅबमध्ये तर ते म्हणजे मान्य आहे. ते त्याच्यामध्ये फार वावगं काही नाही. अजय सिरसाट विचारतायत सर 2 गल्लीमधील जागेत जर इनलाईन ड्रिप सिस्टीम केली तर कसे राहील? जर तुम्ही सातत्याने त्या ड्रिप लाईनला पाणी देत असाल तर निश्चित चालेल, पण जर तुम्ही कधीतरीच फक्त पाणी देणार असाल तर अजिबात चालणार नाही, कारण त्या रूट्स ड्राय होऊन जातील, आणि जेव्हा तुम्ही पाणी द्याल तर मग तिथं घ्यायला कोणी राहणारच नाही, कारण रूट साधारणतः एक 72-78 तासात ड्राय व्हायला सुरुवात होतात, आणि मग ते कसं चालेल? शशी तासकर विचारतायत झाडामधील सोडियम लेवल जास्त असेल तर ते कमी करण्यासाठी काय उपाय आहे? झाडामध्ये सोडियम लेवल जास्त असेल तर एकच पर्याय आहे त्याला, का झाडांनी परत पुढून सॉल्ट्स घेऊ नये किंवा सोडियम घेऊ नये. जर सोडियम घेणं बंद झालं तर निश्चित झाडातलं सोडियम आपोआप कमी होऊन जाईल. अतुल बिलवाडी विचारतायत सल्फ्युरिक ॲसिडमुळे जीवाणूंवर काही परिणाम होतात का, उदाहरणार्थ मायक्रोरायझा? नाही, जीवाणूंवरती फार परिणाम होत नाही. जर सोल्युशनचा pH तुमचा म्हणजे पाण्यात पडणाऱ्या पाण्याचा pH जर 4च्या वर असेल किंवा त्याच्यावरती जर पाणी देऊन तो pH जर 4च्या वर जात असेल तर निश्चितच अशा कुठल्याही बॅक्टेरियावरती आणि मायक्रोरायझा किंवा तुमच्या फंगसवर त्याचा काही वाईट परिणाम होत नाही. रामदास शिंदे विचारतायत बागेत मल्चिंग गवत केली तर अडचण येईल का? बागेत निश्चितच आपण मल्चिंग आणि गवत काय जे असेल ते करू शकतो, पण एक अट आहे जी लई महत्त्वाची आहे, ती म्हणजे तुमच्या ड्रिपचं पाणी त्या मल्चिंगवर अजिबातही पडता कामा नये. मल्चिंग अशी करा की तुमचं ड्रिपचं पाणी हे जमिनीवरच पडलं पाहिजे डायरेक्ट, नाहीतर ते ट्रॅव्हल होऊन अनइवन वॉटर बल्क तयार होतो त्यांनी, आणि रूट्स अनइवन कोरड्या राहतात त्यांनी. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं की मल्चिंग निश्चितच चांगली, पण ती तुमच्या ड्रिपचं पाणी मल्चिंगवर अजिबात पडता कामा नये. पुढचा प्रश्न दादा, ऑर्गॅनिक कार्बन वाढवायचा असल्यास त्याचा उत्तम सोर्स कोणता? सगळे ऑर्गॅनिक मॅटर, सगळे जेवढे काही असतील तेवढे सगळे ऑर्गॅनिक मॅटरनी, पण ते खूप जास्त टाकावे लागतं. जर असं कोणाला जर डायरेक्ट एक करायचा असेल अर्धाचा तर त्याचं मापले कुठं जाईल ते. पण मग असं घाई करण्यात मजा नाही, स्लोली वाढवलं पाहिजे ते. पण सगळे ऑर्गॅनिक मॅटर चांगले, पण मी मग त्याच्यावर भरपूर बोललो, ते तपासून घेतले पाहिजे की त्याच्यात किती EC आहे, नाही तर मग ते खूप चांगले कुजवले पाहिजे आणि मगच टाकले पाहिजे.
नवीन लागवड करायची असल्यास त्याचं अंतर किती असलं पाहिजे व त्याच्यासाठी असणारी इरिगेशन सिस्टम कशी सॉईलनुसार मॅनेज केली गेली पाहिजे? आता हा विषय ना सॉईल टाईपवरच ठरेल, तो इथं आपण बोलू शकत नाही. पण 10च्या आत नाशिक जिल्ह्यामध्ये जिथं इतकं ओव्हरकास्ट असतं, 4-4 महिने ऊन पडत नाही, म्हणजे तर तिथं 10च्या आत लागवड होणं अतिशय चुकीचं आहे. ठीक आहे, जे होऊन गेलं ते होऊन गेलं, पण आपण बदलायला पाहिजे. 10x5, 10x6, 11x5, 11x6 अशाच लागवडीचे अंतर झाले पाहिजे आपले आता इथून पुढे. धनंजय तिडके विचारतायत, ड्रिप इरिगेशन सिस्टीम इनलाईन योग्य की ड्रिपर किती उंचीवर ठेवणे योग्य? ज्या सॉईलचं रिटेन्शन 140 लिटर पर क्युबिक मीटर आहे, अशा सॉईलच्या आतल्या जेवढ्या सॉईल आहे अशा ठिकाणी 100% इनलाईन पाहिजे. 1.3 लिटर पर इमीटर किंवा 1.6 लिटर पर इमीटर. आणि ज्या सॉईलचं रिटेन्शन 140च्या पुढे वाढत जातं, म्हणजे 140, 160, 170 अशा ठिकाणी 4चे 4 ड्रिपर अजिबात अडचण नाही, किंवा 4चे 3 ड्रिपर. आणि ज्या सॉईलचं रिटेन्शन 180च्या पुढे अशा ठिकाणी साधारणतः 8चे 2 ड्रिपर, काही अडचण नाही. डिग्री डेज कॅल्क्युलेट करत असताना जर प्लांट स्ट्रेसमध्ये असेल, झाड ताणात असेल, तर त्यावेळेसचे डिग्री डेज कॅल्क्युलेट होतात का? मुळात मला एक कळत नाही हा प्रश्न का येतो आहे सारखा सारखा डिग्री डेजच्या संदर्भात. मुळात आपल्याकडे आहे ना डिग्री डेज कॅल्क्युलेशनचा भाग सोडा, तो जास्त टेक्निकल होईल. परंतु ताणात असताना तर निश्चितच झाड कामच करत नाही आहे. त्याच्यामुळं जर काम करत नाही तर तुम्ही त्याला किती डिग्री डेज दिले याच्याशी काय मतलब आहे? जर झाड स्ट्रेसमध्ये आहे तर त्याला एनर्जी मिळालीच नाही ना. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे का अशा पद्धतीनं खूप वाईट वातावरण आपल्याकडे अजिबात नसतं. तुम्ही कधीही कॅल्क्युलेशन करा, अगदी तुमच्या लीफ एरियामध्ये तुम्हाला खूप चांगले लक्स सूर्यप्रकाश मिळत असतो. त्याच्यामुळे मला डिग्री डेजचा जो विषय आहे ना तो मला नाही इतकासा महत्त्वाचा वाटत. कारण आपल्याकडे फार एकदम ओव्हरकास्ट असेल, एकदम गडद अंधार पडला आहे दिवसा, असे दिवस किती असतं? लय झालं तर 8, 10, 12 दिवस असतात पूर्ण वर्षामध्ये. त्याच्यामुळं मला नाही वाटत. पण जर झाड स्ट्रेसमध्ये असेल तर निश्चितच ते काम करतच नाही, तर म्हटल्यावर डिग्री डेज मिळणारच नाही त्याला. प्रशांत निमसे विचारतायत, घड जिरू नये म्हणून कोणत्या व्हरायटीला काय वापरावे पोंग्यात? सगळ्या व्हरायटींना पोंग्यात वापरायचं तर ठीक आहे, पण CPPU आपण वापरू शकतो. कारण CPPU एक सायटोकिनिन आहे जे तुमच्या घडांना मजबूत करण्यासाठी मदत करू शकतं, जे शूटला पण वाढीसाठी मदत करू शकतं. आपण चांगले ॲमिनो ॲसिड्स वापरू शकतो. काही सीविड्सचे पण प्रयोग आपण करू शकतो. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, काही न्यूट्रियंट आपण वापरले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, समजा हाय नायट्रोजन आहे आणि अशा बागांमध्ये कुठे मॉलिब्डेनम लो आहे किंवा कमापसारखे स्प्रे, ते सुद्धा आपण पोंग्यामध्ये घेऊ शकतो, जे खूप चांगली मदत करतात घड जिरायला. आणि बाकी मग इतर तर बाकी जे काही प्रोडक्ट आहे घड जिरू नये म्हणून खास, त्या या काही प्रोडक्टवर माझा विश्वास नाही. आणि आणखी एक लई महत्त्वाची गोष्ट मला सांगायची, खूप चांगला प्रश्न आहे की अगदीच नवजात बाळ जे आहे त्या बाळाला जर तुम्हाला पोषण द्यायचं असेल ना तर त्या बाळाच्या आईला पोषण दिलं जातं, त्या बाळाला कधीही पोषण दिलं जात नाही. त्याच्यामुळं घड मोठे करायच्या फांदात पडू नका. तुमचा शूट जर स्ट्रॉंग असेल तरच तुमचा बंच स्ट्रॉंग होऊ शकतो. अन्यथा तुमच्या शूटला ताकद देणार नसाल तुम्ही, आणि तो शूट म्हणजे मी आता नाव घेत नाही प्रोडक्टचं, पण तो शूट जर तुम्ही अडचणीत आणणार असाल तर तुमचा बंच पण अडचणीत येणार आहे, एवढं मात्र पक्कं. संदीप कावळे विचारतात, हेल्दी बंचसाठी NPK लेवल कशा असल्या पाहिजेत घड जिरू नये म्हणून? ह्या स्टेजला साधारणतः 1.5च्या आसपास किंवा 2च्या आसपास जरी असलं नायट्रोजन तरी बेस्ट आहे. सगळ्यात मेन आहे कॅल्शियम 2 पाहिजे सगळ्यात मेन, आणि फॉस्फरस पाहिजे तुमचा 0.3, 0.4. बस या 3 गोष्टी जर इतक्या चांगल्या जर असतील, खास करून तुमचं कॅल्शियम जर स्ट्रॉंग असेल, झाडामध्ये खूप चांगले लेवल असतील 1.5च्या पुढे, तर निश्चितच बंच जिरण्याचं प्रमाण कमी राहील त्या बागेत, वादच नाही. वैभव नायकवाडे विचारतायत, PGRचे स्प्रे किती MM साईजच्या पर्यंत झाले पाहिजे किंवा किती MM साईजपर्यंत PGRचे रिझल्ट मिळतात? 0.8ला बंद करून टाकायचं. 0.8 त्याच्या पुढं जाण्याची काही कारण नाही, 1% फायदा होत नाही त्याचा. 7लाच तसा, पण 8पर्यंत ठीक आहे ॲव्हरेज. बबलू शेठ मोरे विचारतायत, ट्रॅक्टरच्या वजनाचा रूटवरती काही परिणाम होतो का? नाही, एवढे हेवी ट्रॅक्टर नाही आपल्याकडे अजून त्याच्यामुळे नाही. तुम्ही 90 HP वगैरे आणले तर मग ठीक आहे, तेव्हा तो विचार करता येईल. विश्वास पडोळ विचारतायत, इंटरनल ब्राउनिंगचा
प्रॉब्लेम यावर्षी पोस्ट हार्वेस्टिंग व द्राक्ष पोहोचल्यावर आला, तर त्याचं नेमकं काय कारण असावं? इंटरनल ब्राउनिंगचा विषय येतो शुगर ऑक्सिडेशनशी. बेसिकली काही व्हरायटी ज्या आहे त्यांचं शुगर ऑक्सिडेशन फार फास्ट सुरू होतं. ज्या बागांमध्ये खूप जास्त शुगर झाल्यानंतर आपण हार्वेस्ट केलं, हा पहिला पार्ट. दुसरी गोष्ट, ज्या बागा हार्वेस्ट करत असताना खूप मोठ्या प्रमाणावर वॉटर स्ट्रेसमध्ये होत्या, अशा बागांमध्ये मुळातच सेलमध्ये पाण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं असतं. त्याच्यामुळे एक ब्राउनिंग येतं आणि खूप मोठ्या प्रमाणावर शुगर ऑक्सिडेशन सुरू झालं आहे आणि त्याच्यानंतर हार्वेस्टिंग झाली, तर अशा बागांमध्ये पण मोठ्या प्रमाणावरती इंटरनल ब्राउनिंग येऊ शकतं. त्याच्यामुळे ती पण काळजी घ्या की खूप टायमिंगमध्ये आपला बाग हार्वेस्ट होईल आणि हार्वेस्टिंग होत असताना पाण्याचा ताण राहणार नाही बागेमध्ये. धन्यवाद अन्नूदादा. मित्रांनो, आज अन्नूदादा मोरे यांच्या FB लाईव्हमधून त्यांनी पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयाबद्दल आपल्याला अतिशय सखोल मार्गदर्शन केल्याबद्दल व आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर देऊन आपल्या शंकांचे समाधान केल्याबद्दल मी आपल्या महाराष्ट्रातील सर्व द्राक्ष उत्पादकांतर्फे त्यांचे फार फार आभार मानतो. धन्यवाद अन्नूदादा. थँक्यू.